यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजित संविधान परिचय वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा संविधान परिचय वर्गाचा विषय आहे नागरिकत्व आणि त्या संदर्भातलं जे NRC NPR जे आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे नागरिकत्व आणि त्या संदर्भातले असलेले विविध प्रश्न किंवा विविध जे काही आता मुद्दे तयार झालेले आहेत, चर्चा तयार झालेल्या आहेत, ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला वक्ते म्हणून आज सुरेश सावंत लाभलेले आहेत. आणि आजच्या सत्राच्या माध्यमातून आपण एकूणच नागरिकत्व म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याचा जो आता लॉकडाऊनच्या आधी CAA NPR NRC याचा जो संबंध होता आणि त्यातून जे काही प्रश्न तयार होणार होते त्याचं थोडंसं आपण समजून घेणार आहोत. त्याचबरोबर आजच्या घडीला ते जो काही मुद्दे तयार झाले होते, प्रश्न तयार झाले होते, तर त्याची वास्तव स्थिती काय आहे हे आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी मी सुरेश सावंत सरांचं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आणि तुम्हा सगळ्यांच्या वतीने मी खूप खूप स्वागत करतो आणि पुढील सूत्र त्यांच्या करतो. धन्यवाद निलेश. हा विषय ज्या वेळेला अगदी भरात होता ते 2019 साली, म्हणजे कोरोनाच्या आधी, आणि त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू होती जागोजाग देशभर. आणि हा प्रश्न हा आधीच्या कुठल्याही प्रश्नांच्या पेक्षा, म्हणजे मोदी सरकार सत्तेवरती आल्यानंतर जितके उसळले नव्हते प्रश्न तेवढा हा प्रचंड उसळला. पण कोरोना नंतर हे सगळं स्थगित झाल्यासारखं झालं. पण सरकारचे प्रयत्न हे त्या रीतीने सुरू आहेत. आणि आता जेव्हा जनगणनेला सुरुवात होईल किंवा आता कोरोनाचा उतार मार्च पर्यंत खाली आल्यानंतर जेव्हा या प्रत्यक्ष जेव्हा नागरिकत्वाचा जो कायदा त्यांनी जो दुरुस्त जो केला त्याची जेव्हा अंमलबजावणी सुरू होईल त्याला पुन्हा एकदा हा प्रक्षोभ सुरू होणार आहे. आणि म्हणून हा प्रश्न जो आहे तो घटनेतली काही आपण अमूर्त तत्व काही समजून घेत नाही, तर घटनेच्या मध्ये जी तत्व, जी सूत्र आपल्याला जी काही घालून देण्यात आलेली आहेत देशाचा कारभार चालवण्यासाठी आणि एकूण देशातल्या जनतेचं भविष्य काय प्रकारचं असेल त्याचा जो आराखडा घालून दिलेला आहे, त्या संदर्भामध्ये आज जो काही प्रक्षोभ आपण पाहिला काही काळापूर्वी आणि पुढे जो व्हायची अजून शक्यता आहे, तर त्याचा समज जर आपल्याला जर नीट जर आला तर मग आपली त्याबद्दलची भूमिका आणि त्यातला आपला हस्तक्षेप हा नीट व्हायला मदत होईल. आणि म्हणून हा विषय तुमच्या पुढे आम्ही मांडायचा या वर्गामध्ये, जेव्हा या वर्गाचा आराखडा तुमच्या पुढे मांडला होता त्यावेळेला या विषयाचं त्याच्या स्वत्वाश केलेलं होतं. आणि म्हणून आपण त्याचा जो काही आराखडा आहे या कायद्याचा, ज्याची त्यांनी दुरुस्ती केलेली आहे, आणि त्याच्या यादी मुळात आपल्याला आपल्या भारत सरकारनं किंवा भारत देशानं घटनेच्या मार्फत आणि त्याच्याही स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये नागरिकत्व भारताचं हे कसं त्यांनी पाहिलं होतं आणि आज त्याला काय रीतीने बदललं जाते, हा एक प्रवास आपण बघणार आहोत आणि त्यातल्या काही तरतुदी बघणार आहोत. तर आपण सगळ्यांनी ते बारकाईनं पाहावं, ऐकावं अशी अपेक्षा आहे. आणि सगळेच लोक सुरुवातीला नसतात, त्यामुळे या विषयाला ती एक अडचण येऊ शकते की आधी मी जे बोलेन ते नंतर आलेल्या लोकांना त्याचे मागचे संदर्भ हे कसे लक्षात राहतील. पण त्यांनी नंतर व्हिडिओ पाहावा किंवा प्रश्नोत्तरांच्या मध्ये आपण काही बाबी जर घेतल्या तर आपण हे आणखी बघू शकतो. यातला काही भाग निश्चित स्वरूपाचा आहे आणि काही भाग हा सरकार नक्की त्याबद्दल काय करणार आहे, त्याला काय म्हणायचं आहे याच्याबद्दलची त्यांनी जाणीवपूर्वक एक असंदिग्धता ठेवली, म्हणजे एक संदिग्धता ठेवलेली आहे. आणि त्यामुळे ते जेव्हा प्रत्यक्ष त्याबद्दल आणखीन जेव्हा बोलायला लागतील किंवा करायला लागतील तेव्हा त्याची स्पष्टता येणार आहे. पण जेवढं कागदोपत्री, जेवढं त्यांच्या कायद्याच्या मसुद्यामध्ये त्यांच्या आदेशाची जी काही त्यांनी पत्र काढलेली आहेत, ती त्यांची जी काही स्टेटमेंट्स आहेत त्याच्या आधारे जेवढा ह्या विषयाचा परिचय तुम्हाला करून देतील तेवढा मी करण्याचा प्रयत्न करतोय. नेहमीप्रमाणे PPTच्या साहाय्यानं हा विषय मी तुमच्या पुढे मी घेतोय.
आता हा जो काय नागरिकत्वाचा जो वाद आहे आणि त्याचा अगदी स्पेसिफिक सीए, एनपीआर आणि एनआरसी या 3 घटकांच्या मुळे हा प्रश्न आपल्या पुढे तीव्रतेनं तो आलेला आहे. तर त्याचं काय आहे नक्की, तर थोडं आपण त्याच्या आधीपासूनच जाणार आहोत. फक्त 1-2 स्लाइड या मधल्या काळामध्ये आता जे सरकार चालवणारे जे लोक आहेत, विशेषतः गृहमंत्री अमित शहा त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे. आणि ते काय म्हणतायत की या कायद्याची अंमलबजावणी जसं ह्या कोविडचं लसीकरण पूर्ण होईल तेव्हा आम्ही त्यांची अंमलबजावणी सुरू करणार आहोत. म्हणजे त्यांनी हा विषय सोडलेला नाही. साहजिकच त्यामुळे आपल्यालाही तो काही सोडता येत नाही किंवा तो एक इतिहास आहे म्हणून फक्त त्याकडे बघता येणार नाही. कारण त्याची खरी रणधुमाळी किंवा खरा आता जो काय त्याची लढाई ही आता पुढे सुरू होणार आहे. आता कोविडला जसा उतार लागेल तसं. त्याबरोबर त्याच्यातनं विरोधी पक्षाचे म्हणून राहुल गांधी आहे, त्यांनी एकीकडे आव्हान दिलंय की आसाममध्ये हा कायदा लागू होणार नाही. अर्थात हे ज्या काळात त्यांनी म्हटलं होतं त्या काळामध्ये निवडणुका होत्या, त्यांचं सरकार आलं नाही, पुन्हा भाजपचं सरकार आलंय तिथे. पण ज्यावेळेला हा प्रश्न आता पुढे येणार आहे तेव्हा आसाममध्येही या कायद्याची अंमलबजावणी कशी होणार हा प्रश्न एक नक्की आपल्या समोर आहे. देशभर आंदोलनं झाली, त्याच्यात विविध पुरोगामी संघटनांनी आंदोलनं केली. ज्याला पुरोगामी सवर्ण आहेत ते त्याच्यात उतरले आणि मुस्लिम समाजामधून मोठ्या प्रमाणामध्ये लोक उतरले. पण आसाममध्ये मात्र जनताच पूर्णपणे सगळी जनता ही जी ज्या द्वेषानं उतरली त्याची ही वर्तमानपत्रातले फोटो या स्लाइड मध्ये आहे. तर ते काय एवढे पेटून उठले लोक, काय आसामचा संबंध आणि या कायद्याचा आहे. म्हणजे देशभर निदर्शनं झाली, आंदोलनं झाली, पण आसाम एवढं का पेटलं, ते प्रत्यक्षच पेटलं. हिंसाचार झाला, तिथे लोकांनी तोडफोड केली, अशी जी सगळी आंदोलनं जी काही झाली आसाममध्ये त्याचं काय कारण आहे. त्यामुळे आसाम बद्दल आपल्याला एक वेगळं समजून घ्यायला लागेल की काय, किंवा आसाम हा एक प्रकारचा नमुना आहे की जर देशभर जर या कायद्याची अंमलबजावणी झाली तर काय होईल, तर त्याचं आपल्याला आसाम एक उदाहरण आहे. आपण ह्या गोष्टी थोड्या विस्तारानं बघणार आहोत. आता ही स्लाइड मी प्रत्येक जवळजवळ अनेक सत्रांच्या मध्ये ही मी पहिली दाखवतो. आणि त्याचं कारण असं आहे की ज्या माणसांचा आता आपण इथे विचार करतोय की त्यांचं नागरिकत्व भारतीय, कुणाचं बांगलादेशी, कुणाचं अफगाणिस्तानचं, कुणाचं अमेरिकी, आपण जगात काही माणूस जन्माला आला जेव्हा कधी त्याला असं काय त्यात कुठलाच ठप्पा नव्हता की तो अमेरिकी आहेस, तो भारतीय आहेस, अमुक आहे. तो माणूस आहे. सबै भूमी गोपाल की, सगळ्या जमिनीवरती पृथ्वीवरती तो संचार करत होता आणि यथावकाश तो जिथे जिथे राहिला त्या पर्यावरणाप्रमाणे त्याच्यात फरक पडत गेले आणि मग त्याप्रमाणे त्याचा रंग, रूप, त्याचे केस हे या सगळ्यात फरक होत गेले. मूळ आफ्रिकेमधला माणूस हा नंतर जगभर पसरला आणि त्या ठिकाणी तो हजारो वर्ष राहिल्यामुळे त्याच्यात फरक पडले. हे आपण मागच्या अनेक सत्रांच्या वेळेला बघितले. तेव्हा ही जी काही नागरिकत्व नावाची बाब जी आहे, जात धर्म आहे, हे सगळ्या कृत्रिम आहेत. हे सगळे माणसाने तयार केलेले भेद आहेत, पण आज ते आहेत आणि ते आपल्या जगण्याला विविध प्रकारे एक प्रकारे त्याच्यामध्ये अडचणी तयार करतायत. खरं म्हणजे व्हायला नको असतानाही ते आपण आता बघतोय. आता संविधानाच्या मध्ये आपण ज्याला एक भारतीयत्व असं ज्याला म्हणू, इथल्या प्रत्येक नागरिकामध्ये ते असायला हवं की हा त्याचा वारसा आहे किंवा हे त्यातलं भारतीयत्व आहे की जे त्या माणसानं, प्रत्येक नागरिकानं जपायला पाहिजे. तर हे काय प्रकार आहे, तर ज्याला आपण भारतीयत्व म्हणू, इंडियननेस, ती आपली ही परंपरा ज्याच्यामध्ये विविध मत आहेत, विविध आचार विचार आहेत आणि त्याच्या सहित आपण सगळे एकत्र चाललो. जिथे वेद, बुद्ध, चारवाक, कबीर या सगळ्यांची वेगवेगळी मतं आहेत, एकमेकांच्या विरोधातही मत आहेत आणि तरी हे सगळे या भारतात
एकत्रित हा सगळा वारसा घेऊन आज लोक या विविध मतांसहित प्रवास करतायत. हे आपण जेव्हा भारताचा जो काही एक सांस्कृतिक जी वैशिष्ट्ये आहेत ती बघताना आपण याचा सविस्तर आढावा घेतलेला होता आपण. आता आपण त्याच्यामध्ये जी स्वातंत्र्याची चळवळ झाली, सामाजिक सुधारणांची चळवळ झाली आणि त्यातून काही मूल्य पुढे आली. म्हणजे आता माणूस केंद्र झाला, तो समान आहे, त्याचे काही एक जन्मजात अधिकार आहेत, अशा अनेक बाबी एकूणच जागतिक ज्या काही क्रांत्या झाल्या त्यातनं उदयाला आलं आणि आपल्या भारतामध्ये त्या सगळ्याचा परिणाम होऊन इंग्रजांच्या विरोधामधला जो आपला लढा जो झाला त्या लढ्यातनं आणि सामाजिक सुधारणांचे जे संघर्ष झाले त्यातून आपण काही मूल्य पुढे आणली. आणि जेव्हा ही देश स्वतंत्र व्हायला लागला तेव्हा संविधान समिती तयार करून आपण संविधानामध्ये त्या सगळ्या मूल्यांना आपण त्यांची नोंद केली. देशाच्या जनतेच्या भविष्याची आकांक्षा, आराखडा आणि हे मूल्य आणि राज्यकारभाराची नियमावली अशा आपण घटनेमध्ये आणली. आता हे सगळं करत असतानाच फाळणी झाली, त्याबद्दल आपण मागच्या वेळेला बोललेलो होतो. आता हे मी मागच्याला बोललो म्हणत असताना खरं असे आहे की ज्यांनी प्रारंभापासून ही सगळी सत्र ऐकलेली असतील त्यांना त्याच्यामध्ये एक संगती सापडेल, किंवा एखाद्या सत्राला नसतील लोक पण त्यांनी व्हिडिओमध्ये नंतर जरी ते सगळं ऐकलं असलं, पाहिलं असलं तरी त्यांना ते कळायला कठीण जाणार नाही. पण आता मी जेव्हा फाळणीचा संदर्भ घेईन तेव्हा त्याच्याबद्दल आपण आधी खूप बोललोय. आता मी तिथे अधिक त्याचं स्पष्टीकरण नाही करू शकत, त्यामुळे आजच्या सत्राला आलेले लोक असतील त्यांना तो भाग थोडा अस्पष्ट राहण्याची शक्यता आहे. पण मी तो प्रयत्न करतोय की तो राहू नये, जेवढं आपल्याला त्याची स्पष्टता करता येईल तेवढी करावी. पण आपण याच्या पुढे लक्षात ठेवूया की आपली सगळी सत्र ही नियमितपणे लोकांनी अटेंड केली पाहिजेत. आणि जर काही कारणानं नाही झालं ते तर किमान तो व्हिडिओ तरी आपण बघून आधीचा की त्याच्याही आधीचे जे राहिले असतील ते बघून पुढच्या सत्राला आलं पाहिजे. तर आपली ती शृंखला एक सातत्याची जी त्याच्यात राहायला एक मदत होते. आता आपल्या फाळणी झाली. फाळणी होताना पाकिस्तान आणि भारत हे दोन देश उदयाला आले. म्हणजे पाकिस्तानाला भारत आधीचाच होता, पण आता भारत एक देश आणि पाकिस्तान एक देश. आता हे दोन जे काही तुकडे पडले त्यातल्या एका तुकड्यानं आपलं स्वरूपच वेगळं ठेवलं. म्हणजे पाकिस्तान जो तयार झाला त्यानं असं म्हटलंय की आमचा राष्ट्रीय धर्म हा इस्लाम राहणार आहे. भारतानं मात्र असा कुठलाही धर्म हा त्याचा राष्ट्रधर्म किंवा राष्ट्राचा प्रमुख धर्म असं काही मानलं नाही. या देशातले जे लोक आहेत ते कुठल्या का धर्माचे असतील किंवा धर्म न मानणारे असेल त्यांचा हा देश असेल आणि देशाला कुठलाही एक म्हणजे देशाच्या सरकारचा कुठला एक धर्म हा इथे नसेल. आता पाकिस्तान ने ठरवलं की आमचा देश इस्लाम हा आमचा धर्म राहणार आहे देशाचा. पण मग भारतामध्ये मुसलमान राहिले ते बहुसंख्य मुसलमान भारतात आहेत. या बहुसंख्य मुसलमानांनी सगळ्यांनी काही पाकिस्तान निवडलं नाही जाण्यासाठी, जरी पाकिस्तानचा धर्म इस्लाम असला तरी. त्यांनी हा देशच पत्करला की ज्या देशामध्ये कुठल्याही एका धर्माला प्राधान्य नाही, तर इथे सर्व धर्म किंवा धर्माला न मानणाऱ्या सर्व लोकांना इथे समान मानलं जाईल, सर्व धर्मांच्या प्रति समभाव राहील आणि धर्मांतली मूल्य जर काही संविधानाला त्यांनी जर काही हानी पोहोचवली तर अशांना त्याच्या विरोधामध्ये सरकार कायदे करू शकतं. तिथं धर्म असं म्हणू शकत नाही की हे आमच्या धर्मात आहे आणि त्यामुळे असंच चालणार. म्हणजे जिथे पुरुषांना प्रवेश आहे तिथे जर स्त्रियांना प्रवेश नाही दिला आणि त्या धर्माच्या स्त्रियांनी जर मागणी केली तर सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्या महिलांना, स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं उपासनेचा किंवा त्या धर्मस्थळामध्ये जाण्याचा हे अधिकार सरकार देऊ शकतं. सरकार जिथे हस्तक्षेप करेल तिथं धर्माचं चालणार नाही, म्हणजे धर्माच्या ठेकेदारांचं चालणार नाही. तर अशा रीतीने जे काही भेदभाव जे आहेत ते धर्म
आपल्या मनाप्रमाणे करणार नाही. बाकी त्यांच्या आध्यात्मिक श्रद्धा, उपासनेच्या पद्धती याच्यात काही बदल असू शकतात, पण संविधानिक मूल्यांना धक्का ते लावू शकत नाहीत. या अर्थानं सर्व धर्मांप्रती समभाव असला तरीही या संविधानिक मूल्यांना धक्का पोहोचत असेल, सार्वजनिक व्यवस्थेला धक्का पोहोचत असेल, आरोग्याला धक्का पोहोचत असेल, नैतिकतेला, सामाजिक नैतिकतेला धोका पोहोचत असेल, तर मात्र तिथं सरकार हस्तक्षेप करू शकतं. अशा रीतीचं आपल्याकडे धोरण स्वीकारलं गेलं. याबद्दल आपण धर्मनिरपेक्षता या विषयाबद्दल बोलू तेव्हा याबद्दल आपण अधिक बोलून त्याच्याबद्दल चर्चा पण अधिक करू. पुढच्याच रविवारी आपल्याला ते सत्र घ्यायचं आहे. आता आपल्याकडे तिकडे जिना होते पाकिस्तानमध्ये, आपल्याकडे गांधीजी आहेत. गांधीजींनी स्पष्टपणे नोंदवलं की हा देश एका धर्माचा नाही. हा देश इथल्या सर्व लोकांचा आहे, जे इथं राहतात, जे इथे आहेत ते कुठल्याही धर्माचे असो. हे आपल्या त्यावेळच्या नेत्यांनी ठणकावून सांगितलेलं. जेव्हा संविधान सभेचं कामकाज सुरू होतं आणि एक प्रश्न असा आला की आपल्या घटनेमध्ये अल्पसंख्याकांच्या बद्दलचं धोरण आपण काय ठरवायचं, तेव्हा एक हिंदू महासभेचे नेते, जे घटना समितीचे सदस्य होते, ते उठून उभे राहिले. ते म्हणाले की आपण जरा सबुरीने घेऊया, आधी पाकिस्तान काय धोरण घेत आहे त्यांच्या देशातल्या अल्पसंख्याकांच्या बद्दल ते बघू आणि मग आपण आपलं धोरण ठरवू. आता इथली मेक आपल्याला लक्षात आली असेल की पाकिस्तान मधला अल्पसंख्याक समाज म्हणजे हिंदू आणि भारतातला अल्पसंख्याक समाज, प्रमुख अल्पसंख्याक समाज म्हणून मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन वगैरे वगैरे. तर या सगळ्या अल्पसंख्याकांच्या बद्दलचं धोरण हे पाकिस्तान त्यांच्या देशात हिंदूंबद्दलचं काय धोरण ठरवते त्याच्यावरती अवलंबून राहावं अशी जेव्हा सूचना आली, तेव्हा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उठून उभे राहिले आणि ते म्हणाले हे चालणार नाही. पाकिस्तान तिथल्या अल्पसंख्याकांच्या बद्दल काय धोरण ठरवणार त्याच्यावरती आपलं धोरण अवलंबून नाही. आपण स्वतंत्र देश आहोत, आपलं धोरण आपण ठरवणार. अर्थात पाकिस्तानमध्ये जर काही प्रश्न असेल अल्पसंख्याकांच्या बद्दल तर तो राजकीय दृष्ट्या आपण काही शिष्टाई करून त्याला तिथे काय काय होऊ शकतं त्याचा प्रयत्न जरूर करावा. पण पाकिस्तान अल्पसंख्याकाबद्दलचं धोरण काय ठरवणार आहे त्याच्यावरती भारताचं धोरण अवलंबून असणार नाही. हे दोन स्वतंत्र देश आहेत. तिथनं आपली भूमिका ठरलेली आहे की आपण पाकिस्तान काय करतंय आणि म्हणून आपल्याकडे काय करायचं ह्याच्यावरती अवलंबून नाही. आपला जुना इतिहास आहे ज्याच्यामध्ये आपल्याकडे सर्व धर्मांच्या प्रती समान व्यवहार केला जावा हे सम्राट अशोकाच्या काळात होतं, त्याच्या आधी होतं, त्याच्यानंतरच्या राज्यांनी ही भूमिका घेतलेली दिसते. अनेकांनी, मोठ्या राज्यांनी, अकबराने घेतलेली आहे पुढच्या काळामध्ये. सम्राट अशोकाचा हा शिलालेखच आपल्याला मिळतो की गुजरातमध्ये सारनाथला, की त्याच्यावरती त्यांनी ह्या विविध धर्मांना तुम्ही कसं माना, कसं आहे का, अर्थात एकमेकांच्या मध्ये टीका टिप्पणी होईल, त्याच्याबद्दलची चर्चा होईल, पण ती अवास्तव निंदा असता कामा नये असं त्या शिलालेखामध्ये सम्राट अशोकानं सांगितलेलं आहे. तर मुद्दा असा की आपलं जे भारतीयत्व जे तयार झाले ते ह्या सगळ्या अशा विचार बहुलता, अनेक विचार, अनेक संस्कृती, अनेक भेद यांच्या सहित म्हणून जे काही एक म्हणून जे काही आपल्याकडे ओळख तयार झाली ते म्हणजे भारतीयत्व. आणि त्याला जुन्या प्राचीन इतिहासामधले काही संबंध आहेत, पण मुख्यतः स्वातंत्र्याची चळवळ, सामाजिक सुधारणांची चळवळ आणि जागतिक ज्या काही क्रांत्या, लोकशाही क्रांत्या झाल्या त्यातनं जे आलेली सगळी जी मुलं आहेत त्यातनं आपलं हे भारतीयत्व साकारलेलं आहे. आता घटनेच्या मध्ये भारतातल्या लोकांच्या बद्दलची काय भूमिका आहे, तर मूलभूत अधिकारांच्या मध्ये ज्याला आपण समानतेची जी कलम जी आहे, समानतेचा जो अधिकार आहे, समतेचा जो अधिकार आहे, त्याची 14, 15, 16 जर तुम्ही कलम पाहिलीत तर तिथं कायद्यापुढे सगळे समान आणि कायद्यानं सगळ्यांना समान संरक्षण ही बाब आपण ठरवलेली. आपण मूलभूत अधिकारांच्या वेळेला त्याबद्दलची चर्चा केलेली आहे.
आणि त्याच्यामुळे नागरिकांच्या मध्ये तुम्ही इथं जर बघितलं की धर्म, तुम्ही कलम 15 बघा खाली, की राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही. हे जरा मराठी अधोरेखित करून तुम्ही हे कलम ठेवा. म्हणजे राज्य, म्हणजे स्टेट, शासन हे कुठल्या प्रकारे भेदभाव करणार नाही. कशा आधारे? धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यावरून भेदभाव केला जाणार नाही. ही घटनेची ग्वाही आहे. आणि ही ग्वाही म्हणजे हा माझा नैसर्गिक अधिकार आहे आणि त्याचं रक्षण सरकारनं करायचं आहे असा त्याचा अर्थ आहे. कारण मूलभूत अधिकार हे कोणी देत नाही, ते नैसर्गिक आहेत, ते जन्मता माणसाला मिळतात. त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी सरकारवरती आहे. म्हणजे आता कलम 15 याला तुम्ही कुठल्याही प्रकारे त्याला छेद जाईल, त्याला इजा पोहोचेल असं तुम्ही काहीच करू शकत नाही. कोणताही कायदा तसा करू शकत नाही, तसा व्यवहार सरकार करू शकत नाही, असा त्याचा अर्थ होतो. हे आपण लक्षात घेऊया. आता आपण नागरिकत्वाच्या बाबीकडे येऊया, की ज्या नागरिकत्वाबद्दल आता जे अनेक वाद आणि प्रवाद आहेत किंवा संभ्रम आहेत, भ्रम आहेत, तर ते काय आहे? तर त्याच्या आधी नागरिकत्वाबद्दल आपल्या देशाची भूमिका काय ती बघू. म्हणजे आपली मूळ भूमिका जी आहे ती आपलाही जय हो, विजय हो, इतर देशांचाही विजय हो आणि सगळे जग सुखी हो. जय जगत. मग असं असताना आपल्या भारतामध्ये नागरिकत्वाच्या बद्दल आपण काय भूमिका घेतली? तर आपल्या घटनेकडे आपण जाऊ. संविधानामध्ये कलम 5 आहे. म्हणजे कलम 5 ते 11 ही जी कलम आहे ती नागरिकत्वाच्या संबंधात आहे. तुम्हाला घटना तुमच्याकडे असेल ती तुम्ही नंतर बघा, की आपण घटना PDF स्वरूपात सुद्धा आपल्या या गटावरती टाकलेली आहे. त्यातली पण तुम्ही कलम, ते इंग्रजी आणि मराठी अशी एकत्रित असलेली घटना, शासकीय घटना आपण PDF स्वरूपात टाकलेली आहे. तर तुम्ही ते आता हे सगळं सेशन संपल्यानंतर किंवा तरी रात्री तुम्ही बघा आणि 5 ते 11 तुम्ही कलम काढून पहा. हा थोडा आपण जर गृहपाठ जर केला तर हे विषय आणखी नीट आपल्याला त्याचा बोध व्हायला मदतकारक ठरू शकतात. आता कलम 5 मध्ये काय लिहिलंय? तर भारताचा जो नागरिक असेल तो कसा होईल? तर त्याचा जन्म भारतात झालेला असायला हवा. त्याच्या आई वडिलांपैकी कोणातरी एकाचा जन्म भारतात झालेला असावा. आणि संविधान जेव्हा लागू झाले 1950 साल, त्याच्या आधी 5 वर्षे ती व्यक्ती इथं राहणारी असायला हवी. आता काही अशी इंग्रज मंडळी किंवा परदेशी काही मंडळी अशी आहेत, त्यातले काही लेखक आहेत, काही कलावंत आहेत, अशा मंडळींचा जन्मच इथे झाला किंवा त्यांच्या आईवडिलांपैकी कोणाचा तरी एकाचा जन्म इथे झालेला आहे आणि ती मंडळी इथं संविधानाच्या आधीच 5 वर्ष आधी ते इथं राहत होते आणि ती मंडळी इंग्लंडला गेलेली नाहीत. त्यांना या देशाचं नागरिकत्व घटनेच्या प्रमाणे मिळालं किंवा मिळू शकत होतं. आता त्याच्यामध्ये एक कलम 11 जे आहे ते आपल्या संसदेला एक अधिकार देतं याबद्दलचा कायदा करण्याचा. कारण नागरिकत्वाच्या बद्दलचं असं आहे की नागरिकत्वाच्या बद्दल घटनेमध्येच पूर्णपणे सगळं ठरवणं आणि ते एकदम पक्क्या स्वरूपातच ते लिहून टाकणं हे आपल्या घटनाकारांनी टाळलेलं आहे, अनेक बाबतीत टाळलेलं आहे. बाबासाहेबांचं म्हणणं तसं होतं की प्रत्येक पिढी हे एक स्वतंत्र राष्ट्र असतं, तिच्या काही वेगळ्या आकांक्षा असतात आणि एकूणच जगातले संदर्भ बदलल्यानंतर आपल्याकडे सुद्धा काही वेगळा विचार आपल्या भूमिकांच्या बद्दलचा करावा लागतो. आणि म्हणून जेव्हा जेव्हा कधी गरज भासेल तेव्हा संसद घटनेतल्या कलम 11 प्रमाणे
या नागरिकत्वाच्या संबंधी कायदे करू शकेल किंवा त्याच्यामध्ये दुरुस्त्या करू शकेल, असं आपल्याला घटनेनं सवलत दिलेली आहे किंवा घटनेनं तरतूद केलेली आहे की असे तुम्ही कायदे करू शकता. म्हणजे त्यानंतर जे नागरिकत्वाबद्दल कायदे झाले किंवा दुरुस्त्या झाल्या त्याचा आधार 11. आता एक लक्षात घ्या की आपल्याकडे जो वाद जो आता नंतरचा जो तयार झाला की ज्याच्यामध्ये परदेशातनं काही लोक जर आपल्याकडे आले, तिकडे हिंसाचार सुरू झाला, त्या देशात हुकुमशाही राजवटी आलेल्या आहेत आणि तिथल्या काही नागरिकातल्या काही विभागांना त्यांनी सतावायला सुरुवात केली, त्यांना जगणं मुश्किल केलं, तर अशी माणसं ही त्या देशातनं परागंदा होतात, पलायन करतात आणि कुठल्या तरी दुसऱ्या देशामध्ये ते आश्रय घेतात. तसं आपल्याकडे भारतामध्ये जगातून अशी अन्यायग्रस्त मंडळी ही वेळोवेळी आलेली आहेत आणि त्यांना आपण त्या वेळेला आपण आधार दिलेला आहे आणि शक्य होईल तसं आपण त्यांना पुन्हा त्यांच्या देशामध्ये परत पाठवलेलं आहे की परिस्थिती जेव्हा तिथे सर्वसाधारण स्थितीत येईल त्यावेळेला आपण इथून त्यांना परत पाठवलेले त्यांच्या देशामध्ये. हे आपल्याकडे कायम सुरू आहे. आपला देश हा त्याबद्दल एक उदार आहे की अशा रीतीनं कोणी जर आश्रय घ्यायला आलं तर त्याला आपण ते आश्रय देतो, आधार देतो, त्यांना वेगळ्या प्रकारची आपण मदत करतो आणि पुन्हा त्यांच्या देशाला त्यांनी परत जावं यासाठी आपण प्रयत्न करतो. हे एक आपल्याकडे धोरण, आपल्या एकूणच स्वातंत्र्याची चळवळ, त्यातली उदारता, त्यातला व्यापक धोरण यामुळे कायमपणानं चालू आहे. आता बघा की चीनमधनं दलाई लामा इथे आले, जे तिबेटमधनं आले. त्यांची भूमिका होती की तिबेट आमचा स्वतंत्र देश आहे आणि चीननं त्यावरती आक्रमण केले आणि त्या आक्रमणाच्या काळामध्ये त्यांनी तिथून पलायन केलं तिबेटमधून आणि ते सगळ्या त्या हिमालयाच्या पर्वतरांगांच्या मधून ते लपत-छपत भारतामध्ये त्यांनी ते पोहोचले आणि मग भारतामध्ये त्यांनी आश्रय मागितला आणि पंडित जवाहरलाल नेहरू तेव्हा पंतप्रधान होते, त्यांनी त्यांना आश्रय दिला. हा आश्रय दिला तेव्हा ते चीनच्या अंतर्गत धोरणात ढवळाढवळ करत नाहीयेत. ते म्हणतात की आमच्या देशामध्ये कोणी आश्रयाला आलं तर त्याला आश्रय देणं हे आमचं काम आहे, बाकी तुमची धोरणं जी आहे त्याच्याकरता तुम्ही आपसामध्ये बघून घ्या, अशी आपली भूमिका होती आणि तीच आपली दलाई लामांच्या बद्दल होती. आपण दलाई लामांच्या तिबेटला काही पाठिंबा दिलेला नाहीये, त्यांच्या राष्ट्राला. आपण एवढंच म्हटलं की ते इथं आलेत, त्यांना आपण आश्रय दिलेला आहे आणि ते परत तिबेटला परत जावेत, तिथली स्थिती सर्वसाधारण झाल्यावरती, अशी आपण भूमिका घेतलेली आहे. आता त्याला इतकी वर्ष झालेली आहेत की अजूनही तो काही प्रश्न सुटलेला नाही आणि हे लोक काही तिकडे परत काही अजून गेलेले नाहीत. पण त्यांचा प्रयत्न आहे की आम्हाला पुन्हा तिबेटमध्ये जायचं आहे, अशी त्यांची एकूण चीन बरोबरची बोलणी किंवा त्याबद्दलचे ताण हे अजून सुरू आहेत. पण दलाई लामा आणि त्यांची जी काही तिबेटन मंडळी आहेत त्यांचं आपल्याकडे हिमालयामध्ये धर्मशाळा येथे, जे धर्मशाला हा जो भाग आहे तिथे मॅक्लोडगंज म्हणून वरती त्यांचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी दलाई लामांचं वास्तव्य आणि ती त्यांची एक प्रकारची त्यांच्या देशाची वनवासात असलेली राजधानी. अशा रीतीने त्यांचा जो व्यवहार आता इथे जो सुरू आहे आणि त्याला जो काही आधार आपण दिलेला आहे तो सुरू आहे. आता हे याच्यासाठी आपल्याला काही कायद्यांच्या मध्ये कुठले बदल करावे लागले नाही. आपल्याकडे श्रीलंकेमधून तामिळ मंडळी मोठ्या प्रमाणात आले. तुम्हाला माहिती आहे की श्रीलंका हा आपल्या दक्षिणेकडचा एक छोटा देश आहे की जो जुन्या काळापासून आपला त्यांच्याशी श्रीलंकेशी संबंध आहे. म्हणजे सम्राट अशोकानं आपला मुलगा आणि मुलगी म्हणजे महेंद्र आणि संघमित्रा यांना तिकडे पाठवलं, त्यांनी तिथे बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला. म्हणजे अनुराधापूर जुनं श्रीलंका. आता हे जे काही आपल्या श्रीलंकेशी जे काही जुनं नातं आहे त्या श्रीलंकेमध्ये सिंहली आणि तामिळ या दोन तिथल्या प्रमुख तिथले समाज विभाग आहेत. सिंहली मोठ्या संख्येने जे मुख्यतः बौद्ध आहेत आणि जे तामिळ आहेत ते हिंदू आहेत. आणि ह्या तामिळींचं आणि सिंहलींचं तिथे काही एक त्यांच्यामध्ये ताण तयार झाले
आणि तामिळींना आपल्याला अधिकार देत नाही, ते आपल्यावरती जुलूम करतात किंवा वर्चस्व गाजवतात वगैरे अशी त्यांचं म्हणणं होतं. आणि मग प्रभाकरन हा त्यांच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली तिथे एक हिंसक आंदोलन किंवा त्यांनी सुरू केलं, हे आपल्याला माहिती आहे. आणि त्याच काळामध्ये म्हणजे राजीव गांधींनी जे काही प्रयत्न केले असतील त्याच काळात राजीव गांधींचा याच कारणानं जे तामिळ बंडखोर जे श्रीलंकेत होते त्यांची बाजू घेणाऱ्या लोकांनी त्यांचा खून केला. ते माहिती ते थन्नो म्हणून जिने ते पोटावरती बॉम्ब ठेवले किंवा स्फोटक पदार्थ ठेवले आणि ते राजीव गांधींना हार घालायला गेले आणि तिने त्याचा स्फोट घडवला आणि त्याच्यात राजीव गांधी गेले. आता हा जो प्रकार जो आपल्याकडे झालेला आहे त्याला, तर या तामिळींनी जो काही श्रीलंकेमध्ये जे काही युद्ध पुकारलं सिव्हिलियनच्या विरोधामध्ये, आणि त्यावेळेला अनेक तामिळ हे तिकडनं निर्वासित झाले, जे भारतात आले, म्हणजे तामिळनाडूत खाली आले. ते अशा श्रीलंकन तामिळींना आपण इथे आधार दिला आणि आधार दिल्यानंतर पुन्हा आपण श्रीलंकेशी बोलून वातावरण शांत झाल्यावरती आपण इथून परत पाठवलं. तुम्हाला बांगलादेशाचं आठवत असेल किंवा तुम्ही ऐकलेलं आहे, आपण मागे सुद्धा आपण जेव्हा पाकिस्तान तयार होताना पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान आणि मग पूर्व पाकिस्तानचा पुढे बांगलादेश कसा झाला, 1971 साली युद्ध कसं झालं पूर्व पाकिस्तानचं आणि पश्चिम पाकिस्तानचं, आणि मग इंदिरा गांधींनी जी त्याच्यामध्ये केलेला हस्तक्षेप आणि त्यातनं बांगलादेश तयार होणं हे आपण ऐकलेलं आहे. आता हे जेव्हा बांगलादेश जो 71 साली तयार झाला त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशातून लोक इथं आले भारतात. त्या युद्धानं पोळल्यामुळे निर्वासित बनून ते आले आणि त्यांना आपण आपल्याकडे आधार दिला आणि त्यातल्या आपण बऱ्याच जणांना परत शांतता तयार झाल्यानंतर परत पाठवलं. काही जण नाही गेले, ते इथं राहिले, काहींना नागरिकत्व मिळालं, तर काहींना इथे वेगवेगळ्या प्रकारे ते इथे अजूनही निर्वासित म्हणून किंवा गैरप्रकारे ते इथं राहत आहेत. तेव्हा हे आपल्याकडे आश्रय देणं आणि परदेशातनं इथं लोक येणं ही नवी घटना नाही, ही जुन्या काळापासूनची आहे. त्याच्यात एक दुसरी गोष्ट आपण असं केलंय की जे इथं गैरप्रकारे राहत आहेत, म्हणजे जे बेकायदेशीर नागरिक आहेत किंवा बेकायदेशीर लोक आहेत की जे इथले नागरिक नाहीत, अधिकृत नागरिक नाहीत, ना त्यांच्याकडे पासपोर्ट आहे, ना व्हिसा आहे, ना काही ते जे निर्वासितही नाही आहेत, ते निर्वासित होते पण आता त्यांची मुदत संपलेली आहे. अशाही नंतर जे कोणी राहणारे जे बेकायदेशीर नागरिक आहेत तर अशांचा एक नियमितपणे आपल्याकडनं गृह खात्याकडनं तपास केला जातो आणि तपास करून त्यांना शोधलं जातं, पकडलं जातं आणि त्यांच्या देशामध्ये रवानगी केली जाते. बांगलादेशी नागरिकांच्या बद्दल आपण हे पाहतो. आपल्याकडे अनेक ठिकाणी बांगलादेशी मजदूर आहेत, अगदी घरकाम करणाऱ्या महिला आपल्याकडे बांगलादेशी असतात. या सगळ्यांना पोलीस मध्ये पकडतात आणि त्यांना जाऊन तिकडे सोडतात बांगलादेशच्या काय सीमेवरनं. हे आपल्याकडे सुरू आहे. अर्थात ज्यांना तिथं जाण्यामुळे आपण जीवनच आपलं सुरक्षित राहणार नाही असं वाटणारी मंडळी वेगवेगळ्या प्रकारे परत इकडे येतात. मग ते तिथल्या सुरक्षा जे कोणी कर्मचारी असतात, पोलीस असतात, बॉर्डरवरचे जे कोणी राखणदार असतात, अशा सगळ्यांना जे काही लाच देणं, पैसे देणं, अशा विविध प्रकारे करून ते परत इथे येऊन रोजगारासाठी किंवा पोटासाठी ते इथं परत एक बेकायदेशीर नागरिक म्हणून वेगळ्या प्रकारे राहत असतं. आणि हे सगळं आपल्याकडे राज्यकर्त्यांना माहिती असतं, पोलिसांना माहिती असतं, पण सगळ्यांचं सोयीनं त्याबद्दलचं चाललेलं असतं. आणि प्रचंड गरिबी असते, त्यांना तिथे जाऊन जिथं मरायचंच आहे पुन्हा आपल्या देशात जाऊन, तर मग इथेच जे काय होईल ते होईल अशा रीतीची भूमिका असते. पण मुद्दा असा की आपल्याकडे जर कोणी असा जर संशयित जर कोणी असेल तर त्यांचा तपास करून त्यांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवायचं ही आपल्याकडे प्रक्रिया ही नित्याची आहे. आता ह्या दोन प्रक्रिया आपल्याकडे आश्रय देणं आणि बेकायदेशीर नागरिकांना परत पाठवणं ही आपल्याकडे प्रक्रिया ही नियमितपणाने सुरू आहे. मग कायद्यातल्या दुरुस्त्यांची गरज अजून काय लागली. तर आता एक पहिल्यांदा असं बघू की
घटनेत कलम 5 नागरिकत्वाच्या बद्दल आणि कलम 11 प्रमाणे संसदेला अधिकार आहे कायदा बनवण्याचा. त्याप्रमाणे या कलम 11 प्रमाणे आपल्या संसदेनं पहिला कायदा नागरिकत्वाबद्दलचा 1955 साली तयार केला. हा कायदा 1955 म्हणजे सिटीजन ऍक्ट, नागरिकत्वाचा कायदा का नागरिकता कायदा. आता याच्यामध्ये नागरिक होण्यासाठीची अटी काय, तर जन्म भारतात ही एक, जन्म भारतात. आई वडिलांचं काय, आई वडील कुठेही जन्मलेले असू शकतात, पण मूल मात्र भारतात जन्माला आलंय एवढं असलं की ते भारताचं नागरिक होईल, एवढंच 55च्या कायद्याप्रमाणे. आणि दुसरी गोष्ट अशी की समजा कोणी बेकायदेशीर स्थलांतरित इथं आहे, जसं मी आता बोललो तुमच्याशी, आणि अशी काही मंडळी आश्रयाला आली आणि ती इथं तर राहिली बराच काळ. आता ते इथं राहिल्याच्या नंतर जर त्यांना इथलं नागरिकत्व जर भारताचं हवं, तर नागरिकत्व आपण कुठल्याही देशामध्ये जाऊन तिथे राहून त्यांच्या कायद्याप्रमाणे आपण नागरिकत्व मागू शकतो, ते लक्षात घ्या. म्हणजे आता आपल्याकडचे तमाम उच्च मध्यम वर्गातले, श्रीमंतांच्यातले आणि अगदी मध्यम वर्गातलेही जी मंडळी अमेरिकेत, ऑस्ट्रेलियात, इंग्लंडमध्ये गेली, नोकरीसाठी गेली, शिकण्यासाठी आधी गेली आणि मग ते तिथेच राहिले आणि त्यांनी तिकडच्या देशाचं नागरिकत्व मिळावं म्हणून अर्ज केला आणि त्यातले खूप लोक आता हे तिथले नागरिक आहेत, अमेरिकन नागरिक आहेत, इंग्लंडचे नागरिक आहेत, ऑस्ट्रेलियाचे, का ऑस्ट्रेलियाचा काहीतरी नागरिक आहे म्हणून ते. तर हे यांच्यातली जी बडी, ज्यांना पैसे जे बडी मंडळी जी आहेत, अशी सगळी मंडळी ही अशा देशांचं त्यांनी नागरिकत्व घेतलेलं आहे. म्हणजे आता जेव्हा ते मधल्या काळात जेव्हा मोदी ट्रम्पची निवडणूक व्हायची होती त्याच्या आधी जेव्हा गेल्याने काय हौडी मोदी म्हणून एक मोठा भारतीयांचा अमेरिकेमध्ये मेळावा भरला होता. आता असे सगळे मेळाव्याला आलेले लोक काय फक्त तिथे काही फिरायला गेलेले होते, ते तिथले नागरिक आहेत, भारतीय आहेत, पण त्यांना भारतीयांच्या, भारताबद्दल आपला देश म्हणून त्यांना कळवळ आहे. उत्तम आहे, कारण तो तुमचा मूळ देश आहे, तिथे तुम्ही जन्माला आलात किंवा तुमचे आई वडील जन्माला आले, पण त्यांनी खुशीनं अमेरिकेचं नागरिकत्व पत्करलेलं आहे. तसं भारतामध्ये जर कुणी असे परदेशी माणसं जर असतील आणि त्यांना जर उद्याला असं वाटलं की आम्हाला इथे नागरिक व्हायचंय भारताचं, तर ते होऊ शकतात. त्याला अर्ज करावा लागतो आणि आता आपल्याकडे एक 11 वर्षांची त्याच्यासाठीची मुदत होती की 11 वर्षे जर ही माणसं जर इथं राहिली, म्हणजे एकूण काही जे काही काळ त्यांचा असेल त्यातला 11 वर्षे जर ते इथं जर राहिले तर त्यांना या देशाचं नागरिकत्व मिळू शकतं. अर्थात देश इतर बाबी सुद्धा त्यांच्या तपासून बघेल, ते गुन्हेगार नाहीत ना वगैरे वगैरे, ते असेच पळून नाही ना आलेले वगैरे असं करून ते होऊ करतील. तर नागरिकत्व हे कुठल्याही देशाचं मिळणं हे मिळू शकतं तिथल्या कायद्याच्या प्रमाणे. तसं आपल्या भारतात सुद्धा आहे. 1955 मधल्या कायद्यात 2 तरतुदी. पहिलं म्हणजे भारतात जन्म असलेल्याला नैसर्गिकरित्याच नागरिकत्व मिळतं आणि दुसऱ्या प्रकारे जे कोणी परदेशी असतील ते नागरिकत्व मागू शकतात अर्ज करून, आणि ज्या काही अटी असतील त्या अटींची पूर्तता ते जर करत असतील तर त्यांना नागरिकत्व भारताचं मिळू शकतं. हा जो कायदा जेव्हा होत होता 1955चा संसदेमध्ये, त्यावेळेचे गृहमंत्री होते गोविंद वल्लभ पंत, आणि त्यांनी त्याबद्दल म्हटलंय की आपली भूमिका काय नागरिकत्वाबद्दल, आपल्याला अटी का नाही आपण अजून घातल्या की आई वडील पण इथलेच पाहिजेत, अमुक. आपण का म्हटलं की फक्त मूल जन्माला आलं भारतात तर नागरिक होईल. तर आपली भूमिका ही व्यापक आहे, आपला एक वैश्विक दृष्टिकोन आहे. आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं की आपल्याला देश स्वतंत्र जेव्हा झाला तेव्हा 14 ऑगस्टच्या मध्यरात्री जो नियतीशी करार म्हणून जे भाषण गाजले नेहरूंचं, त्यातही त्यांनी या वैश्विक भूमिकेचं जागरण केलं की त्यानंतर जी शपथ घेतली गेली, संविधान सभेतल्या सदस्यांनी जी शपथ घेतली स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावरती, त्यातही मानवाचं कल्याण, जगातल्या मानवाचं कल्याण, अखिल मानवाचं कल्याण ही त्याच्यातली भाषा आपण बघितली आहे.
आणि त्यामुळे गोविंद वल्लभ पंत म्हणतात की आपण एका अशा जगात आहोत आणि अशा जगाचं आपण आपण जागतिक पार्श्वभूमीवरती आपण काहीतरी व्यवहार करतोय, सगळ्या मानवतेला आपण काहीतरी एकत्र करायचा प्रयत्न करतोय आणि म्हणून आपण एक वैश्विक दृष्टिकोन ठेवून आपण ही भूमिका घेतली की फक्त जन्माला इथं आलाय आणि म्हणून त्याला नागरिकत्व मिळेल. इतकी आपल्याकडे सैल उदार अशी भूमिका नागरिकत्वाबद्दल होती आणि ही आपली मूळ भूमिका कायद्याची. हे मी तुमच्याकडे विस्तारानं मांडलं कारण हा त्याचा चबुतरा आहे, हा त्याचा पाया आहे. आता याच्यात बदल पुढच्या काळामध्ये व्हायला लागले. मोदींनी आणलेला बदल तिसरा आहे. त्याच्या आधी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणींच्या काळात दुसरा बदल झाला आणि पहिला बदल हा प्रत्यक्ष काँग्रेसच्याच राजवटीत झाला. ते काय बदल होते तर जो कायदा 1955चा नागरिकता कायदा किंवा सिटीजन ऍक्ट सीए त्याच्यात 87 साली बदल झाला पहिला. काय बदल झाला तर जन्म भारतात हे जे 1955 मधल्या कायद्यामधली जी अट होती ती तशीच की त्या व्यक्तीचा जन्म भारतात पाहिजे, पण आई वडील कुठेही जन्माला आलेले चालतील असं त्याच्यात होतं. त्याच्यात बदल झाला. म्हणजे दुरुस्ती कोणती झाली तर ती दुरुस्ती झाली की आई वडिलांच्या पैकी एकाचा जन्म भारतात पाहिजे. म्हणजे फक्त जन्म भारतात नाही तर जन्म भारतात त्या व्यक्तीचा आणि त्याच्या आई वडिलांपैकी कुणाचा तरी एकाचा जन्म भारतात झाला असला पाहिजे. आणि ही दुरुस्ती 2 जुलै 1987 पासून लागू झाली. म्हणजे हा सिटीजन ऍक्ट म्हणजे सीएए सिटीजन ऍक्ट मधली जी अमेंडमेंट जी आहे ती पहिली अमेंडमेंट 87 ला झाली की ज्याच्यामध्ये फक्त जन्म भारतात नाही तर आई वडिलांपैकी एकाचा जन्म. हे काँग्रेसच्या काळात. तर 2003 ला वाजपेयी पंतप्रधान आहेत, लालकृष्ण अडवाणी गृहमंत्री आहेत आणि त्यावेळेला दुसरा सीएए आला म्हणजे सिटीजन ऍक्ट मधली अमेंडमेंट. हा जो काही दुरुस्ती कायदा जो दुसरा आला त्याच्यामध्ये जन्म भारतात हे 1955 मधलं सूत्र तसंच राहिलं. मात्र 87 ला जो बदल झाला आई वडिलांपैकी एकाचा जन्म भारतात तर त्याच्यात एक दुरुस्ती अशी झाली की आई वडिलांपैकी एकाचा जन्म भारतात नक्की पाहिजे, पण जो दुसरा पालक असेल, पालक म्हणण्यापेक्षा जन्मदाता आणि जे काही जन्मदात्री ह्यांच्यापैकी जे कोणी हे असतील त्याचा एकाचा जन्म भारतात आणि दुसरा हा बेकायदेशीर स्थलांतरित असलेला नको. म्हणजे त्याला तो इथे आश्रित म्हणून आलेला आहे, ठीक आहे, अमुक आहे, पण तो गैरमार्गाने इथं आलेला आहे आणि तो बेकायदेशीर नागरिक म्हणून तो इथं राहतोय असं असता कामा नये. म्हणजे असं धरा की ते मूल आहे ते भारतात जन्माला आलं, त्याची आई इथलीच आहे आणि त्या मुलाचे वडील मात्र परदेशी नागरिक आहेत, ते बेकायदेशीर पद्धतीने इथे आलेले आहेत आणि त्यांनी इथल्या बाईशी लग्न केलेलं आहे. अशा वेळेला त्या मुलाला भारताचं नागरिकत्व मिळणार नाही. म्हणजे इथं छेद आपल्या मूळ नागरिकत्वाच्या तत्वाला गेला. गोविंद वल्लभ पंतांनी काय म्हटलं होतं की आमचा वैश्विक दृष्टिकोन आहे आणि त्यामुळे मुलाचा जन्म भारतात एवढं पुरेसं आहे नागरिकत्व मिळण्यासाठी. आता मात्र तसं होणार नाही. तर आईवडिलांपैकी एक जण भारतात जन्माला पाहिजे, मूल तर ती इथे जन्माला आलेलं असलं पाहिजे आणि जो उरलेला असेल आई किंवा वडील ते बेकायदेशीर स्थलांतरित असता कामा नयेत अशी त्यांनी अट घालून टाकली. याची 2004च्या डिसेंबर पासून तो लागू झाला. हे झालं, पण ह्या सगळ्याची कुठे अंमलबजावणी अशी काही झाली असं काही आपल्याला आढळत नाही. म्हणजे आपल्यापर्यंत तरी तो काही प्रश्न आलेला नव्हता. आता मात्र तो तिसऱ्या दुरुस्तीला मात्र तो असा झणझणीत पद्धतीने आपल्या समोर तो आला, वाजत गाजत, त्याच्यावरनं अनेक राडे करत, अनेक काही त्याच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरत
असा तो आपल्यासमोर आला. आणि म्हणून आपण ज्याचा आता विचार जो काही करतोय किंवा हा विषय घेण्याला आपण जे काही प्रवृत्त झालो, तो हा कायदा 2019 सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट तिसरा, म्हणजे ही तिसरी दुरुस्ती आहे जी मोदींनी केली. आता ही दुरुस्ती काय, तर ही बेसिकलाच धक्का पोहोचवणारी दुरुस्ती आहे. म्हणजे काय, तर 1955चा जो नागरिकत्वाचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये जे बेकायदेशीर स्थलांतरित त्याची जी व्याख्या आहे, म्हणून तो म्हटले की तुम्ही हा कायदा तुम्हाला ऑनलाईनही मिळेल, तुम्ही तो कायदा करून तुम्ही तो काढून बघा त्याचा मसुदा सगळा. त्याच्यात त्यांनी एक अपवाद जोडलाय, त्याला प्रोव्हिजो असं म्हणतात. अपवाद याचा अर्थ जो मूळ काय कायदा असेल त्याच्यामध्ये जर एखादी दुरुस्ती जर काही करायची असेल तर त्याला प्रोव्हिजो म्हणतात. ते एक अपवाद करतात. जसं घटनेमध्ये सुद्धा आपल्याला कलम 15 आणि 16 मध्ये जे अपवाद केलेले आहेत आरक्षणाच्या साठी, त्या प्रकारचे किंवा असे विविध प्रकारे केले जातात, तसं या कायद्यामध्येच एक अपवाद केला गेला या तिसऱ्या दुरुस्तीने. काय म्हटलंय बघा त्याच्यात, तर त्याच्यात दुरुस्ती जी झाली ती अशी आहे, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश यापैकी कुठल्याही देशामधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी किंवा ख्रिश्चन धर्मांचे नावं नीट लक्षात ठेवा. हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी किंवा ख्रिश्चन यापैकी कुठल्याही धर्माची व्यक्ती 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेली असेल तर काही विशिष्ट सरकारी नियमांतर्गत त्या व्यक्तीला बेकायदेशीर स्थलांतरित न मानता रीतसर नाव नोंदणी करून भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज करता येईल. आता त्याच्यात काय झालं, तर या दुरुस्तीच्या मध्ये 11 वर्ष वास्तव्याची जी अट जी आपण आधी पाहिली ती काढली गेली आहे आणि ती 6 वर्ष केली गेली, ती कमी केली गेली. ठीक आहे, तुम्ही ही दुरुस्ती होऊ शकते, त्याच्यात काय आवश्यक तर 6 वर्ष वगैरे ठीक आहे, काय तुम्ही करा. म्हणजे आधीच्या काळामध्ये जो अधिक कडक प्रकार होता की इथलं नागरिकत्व जर मिळवायचं असेल तर 11 वर्षांचं तुमचं इथलं वास्तव्य हवंय परदेशी नागरिकाचं किंवा परदेशी व्यक्तीचं, तो बदल करून 6 वर्ष केले गेले. पण ठीक आहे, आपण समजू की ठीक आहे 6 वर्ष केले. पण ही जी दुरुस्ती केली आहे ना, जी तुम्ही धर्मांची नावं बघा आणि देशांची नावं बघा, की अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशात 3च देशांचा संदर्भ इथे घेतलाय. या देशातले हिंदू चालतील, शीख चालतील, बौद्ध चालतील, जैन चालतील, पारशी चालतील, ख्रिश्चन चालतील. चालणार नाही कोण? मुसलमान. चालणार नाही कोण? ज्यू. पण ते ज्यू इकडे काही यायचा संबंधच येत नाही फारसं. जे आले होते ते सगळे जुने झाले, त्यांनी नंतर आपला देशच बसवला आणि जे कोणी जगातले ज्यू आहेत जे जाऊ इच्छितात ते इस्रायलला जाणार आहे, त्यामुळे त्याचा काही प्रश्नच येत नाही. पण इथं पारशांना पण अनुमती आहे, ख्रिश्चनांना आहे. म्हणजे ज्यांची सावरकरांच्या भाषेत ज्यांची पुण्यभू वेगळी आहे, म्हणजे ज्यांचे आराध्य स्थान किंवा ज्यांचे काही देव त्यांच्या धर्माची जी काही पवित्र स्थानं मानली जातात ती दुसऱ्या देशात आहेत, तरी ते इथं चालतील. कोण चालणार नाही? तर मुसलमान चालणार नाही. फक्त मुसलमान चालणार नाही हे का? आणि ते कुठल्या देशातला? तर अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, जे ज्या 3 देशांच्या मध्ये मुस्लिमांची संख्या जास्त आहे, या देशातले मुसलमान चालणार नाहीत. म्हणजे मग आधी आपण जे पाहिलं, जो समतेचा अधिकार आहे, मूलभूत अधिकार, ज्याची 14, 15, 16 ही जी कलम समतेच्या मूलभूत अधिकाराची कलम आहेत, त्याला याच्यात हानी पोहोचत नाही का? आपण पाहिलं जात, धर्म, वंश याच्यावरनं भेद केला जाणार नाही, जन्मस्थान याच्यावरनं भेद केला जाणार नाही, सगळ्यांना समान संरक्षण असेल, कायद्यापुढे सगळे समान असतील. मग जर कायद्यापुढे सगळे समान, कायद्यापुढे जर त्यांचं जर संरक्षण सगळ्यांना मिळणार असेल तर मग इथं मुसलमानांना का नाही? म्हणजे बेसिकला धक्का पोहोचवत आहे, म्हणजेच संविधानातल्या मूळ सूत्राला इथे धक्का पोहोचतोय या कायद्यामुळे. किंवा या कायद्यामधनं मुसलमानांना बाहेर ठेवलंय की अमक्याला ठेवलंय हा मुद्दा नंतरचा. पहिला मुद्दा तुम्ही धर्माच्या नावाने भेदभाव करताय आणि कुठल्या तरी एका धर्माच्या लोकांशी तुम्ही दुजाभाव करताय आणि त्यांच्याशी मात्र तुम्ही वेगळा व्यवहार करताय. ही बाब आपल्या घटनेच्या मूळ सूत्राला धरून नाही.
आणि म्हणून ती घटनेला धक्का पोचवणारी ही दुरुस्ती आहे आणि म्हणून तिला विरोध, हे माझं विरोधाचं पहिलं विधान असणार आहे. ते कुठल्या धर्माच्या लोकांशी भेदभाव करतं वगैरे असा का नंतरचा मुद्दा आहे. तो मूळ आपल्या मूलभूत अधिकारांच्या, समतेच्या अधिकारात बसत नाही. हा यातनं घटनेला धक्का पोहोचतोय आणि म्हणून हा कायदा हा असंवैधानिक कायदा आहे, हा घटनाद्रोही कायदा आहे आणि म्हणून तो रद्द झालाच पाहिजे, ही माझी पहिली भूमिका आहे. अर्थात प्रत्येक जण आपण त्याचा विचार करू शकतो, पण इथं मी म्हणतोय की यामुळे माझा पहिला त्याला विरोध आहे. कुठल्या धर्माचा त्याच्यात नाही, हा मी नंतरचा विचार करतोय. पण तुम्ही धर्माच्या आधारे भेदभाव करताय म्हणजे तुम्ही म्हणा की कुठल्या का धर्माचे असते ना, पण आम्ही त्यांना अमक्या अमक्या अटी, जसं 11 वर्षाची अट आहे किंवा अमुक अट आहे, तशा अटी घालून आम्ही त्यांना देऊ, नाही तर नाही देणार. काही प्रश्न नाही, त्याच्यात तुम्ही भेदभाव करत नाही, तुम्ही सगळ्यांसाठीच त्या अटी लावता. पण फक्त मुसलमानांना तुम्ही अटी या रीतीच्या लावणं म्हणजे तुम्हाला जाणीवपूर्वक मुसलमानांना काहीतरी कमी लेखायचं आहे, जाणीवपूर्वक त्यांना तुम्हाला दुय्यम महत्व द्यायचं आहे, हीच तुमची भूमिका त्याच्यातून व्यक्त होते. हे त्याचे आक्षेप, त्यातले मी काही तुमच्याशी बोललो. केवळ मुसलमान जर वगळला तर आपण कलम 14चा, 15चा, 16चा आपण भंग करत नाही का? सेक्युलरिझम किंवा जो सर्वसमावेशकता ही जर का आपला मूळ ढाचा आहे, आपल्या संस्कृतीचाही, स्वातंत्र्य चळवळ, स्वातंत्र्य सामाजिक धोरणाची चळवळ, त्यातून आलेली मूल्य आणि नंतर संविधानात ती जी काही ग्रथित झाली, त्यालाच याच्यातनं धक्का पोहोचतोय. 3 देशच का? आपण आधी चर्चा केली बघा. आपण श्रीलंकेतल्या तामिळींबद्दल बोललो, चीन म्हणजे तिबेटी लोकांबद्दल आपण बोललो. मग हे देश याच्यात अंतर्भूत का नाहीत? फक्त त्या 3च देशात आपल्याकडे लोक अन्यायग्रस्त होऊन येतात का? अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान, म्यानमार मधून येत नाहीत? आता म्यानमार मधून, जो म्यानमार हा बौद्ध बहुल देश आहे, म्हणजे बौद्धांची संख्या तिथे जास्त आहे, पण तिथल्या बौद्धांच्या मधलं जे अतिरेकी एलिमेंट जे आहे, जे तिथले कट्टरपंथी बौद्ध आहेत, त्यांनी म्यानमार मधल्या म्हणजे जुना ब्रह्मदेश, तिथली जी मुस्लिम जमात आहे, रोहिंग्या असं तिला म्हणतात, गरीब आहेत मंडळी ती सगळी, त्या रोहिंग्या मुस्लिमांना त्यांनी देशाच्या बाहेर काढायला सुरुवात केली. म्हणजे लोकांकडनं आलं, त्यातल्या कट्टरपंथी बौद्धांकडनं आलं आणि तिथे सरकार त्याच्यात पुढाकारण आहे, तिथलं लष्कर पुढाकारण आहे आणि त्यांनी त्यांच्यावरती अत्याचार तर प्रचंडच केले. म्हणजे बुद्धाची अहिंसा वगैरे सगळी 12च्या भावात गेली, काही त्या अहिंसेला वगैरे किंमत नाही, करुणा, मैत्री बित्री भानगड नाही. त्याच्यात बौद्ध भिक्खू सामील आहेत त्या अत्याचार करण्याच्या मध्ये या रोहिंग्यांच्या वरती, आणि त्यांनी बाहेर काढलं तिथे. आता ही जी सगळी पोरासोरांना घेऊन जी सगळी रोहिंग्या मंडळी जी निघाली, ती कुठे जाणार हो? मग त्यांना असे मध्ये कुठेतरी दलाल भेटतात की तुम्हाला आम्ही अमक्या ठिकाणी पोहोचवू, तिकडे पोहोचू. आता शेजारचा तर भारतच आहे. मग काही जण त्या सगळ्या सीमातनं लपून छपून पैसे देऊन भारतात प्रवेश करणं, कुठेतरी शेजारी कुठेतरी नेपाळमध्ये शिरणं, कुठून तरी अजून आपल्याकडे ईशान्य भारतामध्ये शिरायचा प्रयत्न करणं, की ती आपली बॉर्डर परत म्यानमार बरोबर आहे, तिकडनं प्रयत्न करणं. मग त्याच्यामध्ये काही जण त्या गोळीबारात मरतात, काही जणांना थेट आणून समुद्रमार्गे त्यांचा येण्याचा प्रयत्न त्यांनी कुठे कुठे करायचे प्रयत्न केले. आणि असे समुद्रमार्गे जे कोंबले जातात त्या बोटीच्या मध्ये लोक, ते मध्ये त्या बोटी बुडतात, खायला मिळत नाही, प्रमाणापेक्षा अधिक असल्यामुळे ते मध्येच बोटी उलटतात. असं होऊन ज्या तिथे रोहिंग्यांची जे काही हालत जी सगळी जे काही झाली म्हणजे अजूनही ती चालू आहे. त्यांचं काय करायचं? तो तर आपल्या शेजारचा देश आहे ना म्यानमार. मग जर तिकडनं रोहिंग्या जर आपल्या देशात आले तर मग त्यांना आपण हा कायदा का नाही लागू करत? किंवा म्यानमार मधनं जर रोहिंग्या आले तर आम्ही त्यांना एक आश्रय देऊ, जसा आपण तिबेटींना दिला. त्यांना म्यानमारमध्ये पाठवण्याचे आम्ही राजकीय प्रयत्न करू, आणि जरी मंडळी इथंच राहिली आणि 11 वर्ष झाली आणि त्यांनी जर नागरिकत्वाची मागणी केली तर त्यावेळच्या शर्तींप्रमाणे त्यांना नागरिकत्व देऊ किंवा देणार नाही. अशी भूमिका कायद्यात का नाहीये रोहिंग्यांबद्दल? माझं कुणाच्या मनात आलं की रोहिंग्यांच्या बद्दल नाही, कारण ते मुसलमान आहेत.
मग तुम्ही नेपाळ बद्दलची का नाही, नेपाळमधनं येणाऱ्यांच्या बद्दलची ही भूमिका का नाही, श्रीलंकेतनं येणाऱ्या लोकांबद्दल तुम्ही ही भूमिका का नाही, चीनमधनं येणाऱ्या लोकांबद्दलची भूमिका तुम्ही काय? तर ह्यांना आम्हाला ह्याच्यात आता पडायचं नाही, आम्हाला मुसलमानांना ठेचायचं. ही जर भूमिका जर मनात जर काय पहिली असेल तर ते अशाच रीतीचे कायदे त्याच्यातून ते करणार ना. आणि म्हणून या सरकारचा कायदा हा या रीतीनं तो अन्यायग्रस्त आहे, म्हणजे अन्याय करणार आहे. आणि तो फक्त मुस्लिमांच्यावरती अन्याय करत नाही, तो मूळ आपल्या संविधानावरतीच तो हल्ला करतोय. आणि म्हणून त्याला त्या रीतीने आपल्याला विरोध करण्याची गरज आहे. बरं, ज्या बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान बद्दल आपण बोलतोय, तिथे काय फक्त हिंदूंच्या वरतीच अत्याचार होतो? आता पाकिस्तानमध्ये शिया सुन्नी भेद आहे, तिथे शिया मुस्लिमांच्या वरती अन्याय होतो, त्याचं काय करायचं? तिथे अहमदी आहेत, त्यांच्यावरती अत्याचार होतोय. म्हणजे काही बाबतीत तर हिंदूंच्या पेक्षा यांच्यावरती अत्याचार अधिक तिकडे होत आहेत आणि त्यांना दुय्यमत्वाची वागणूक तिकडे दिली जाते. आणि अशा मंडळींना तिथं राहायचं नाही असं करून ते अनेक देशांच्या मध्ये जातात. मग त्यांना भारतामध्ये का नाही आपण आधार देणार आहोत? अफगाणिस्तान मधली हजारा जमात, त्याचे एक गाजलेली कादंबरी आहे काईट रनर म्हणून, त्याच्यात तो हजारा जमातीवरचा अफगाणिस्तान मधले जे अन्य मुस्लिम आहेत त्यांचा जो अत्याचार जो आहे त्याचं प्रचंड भेदक असं त्याच्यातलं वर्णन त्याच्यात केलं. बहुतेक त्यावरती सिनेमा पण नंतर आला, पण ती मूळ कादंबरी मी वाचलेली आहे. त्याला प्रचंड म्हणजे लहान हजारा मुलगा त्याच्यावरती काय परिणाम व्हायला लागतो की अशा रीतीचा भेदभाव जेव्हा त्याच्याशी केला जातो. दोघे म्हणजे मशिदीत जाणार आहेत, पण तरी ते हजारा ही दुय्यम होतो त्याला, आणि त्याच्यावरती जे काय पराकोटीचा जो अत्याचार होतोय, मग त्या हजारांना भारतामध्ये का नाही आधार आपण या म्हणजे कायद्याखाली ते मुसलमान आहेत. म्हणजे आमचा मूळ कायदाच इतका धडधडीत अन्यायग्रस्त आहे, म्हणजे अन्याय करणार आहे की त्यात आणखीन काही विचार करायला किंवा त्याच्यातनं कुठल्या प्रकारचा त्याला संशयाचा फायदा द्यायचाही काही मुद्दा येत नाहीये. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान मुस्लिम बहुल, त्यातले फक्त आम्ही तिथल्या हिंदूंना इथे किंवा ख्रिश्चनांना आधार देणार, बौद्धांना देणार, हे ना मुसलमानांना इथे देणार नाही. स्पष्ट आहे, आमचा देश आहे म्हणजे हिंदूंचा देश आहे, आम्ही हिंदूंचं राष्ट्र इथं उभं करतोय, म्हणजे हिंदू मधल्या काय कट्टरपंथीयांचं, आणि इथे मुसलमानांना दुय्यमत्व घ्यायला लागेल आम्ही. आणि ज्यावेळी जगातले जे कोणी म्हणजे या 3 देशातले जे काही हिंदू आहेत त्यांना आम्ही इथं आधार देणार. जगातल्या हिंदूंचे बोलते काही बोलत नाहीयेत या 3 देशांच्या, म्हणजे जगातल्या हिंदूंचं पण फारसं त्यांना पडलेलं नाहीये. काही त्यांना पडलंय ते इथं मुसलमान ठेचायचं 3 या देशामधल्या, तेवढी त्यांना गडबड करायची आहे आणि म्हणून त्या 3 देशांचं घेतलंय. मग जगातल्या सगळ्याच हिंदूंना आम्ही आधार इथे देऊ असं का नाही म्हणत? असं का नाही तुम्ही कायदा करत? तो कायदा तुम्ही याच रीतीने करू शकला असता, अर्थात तोही संविधानाशी सुसंगत नाही, पण समजा तुम्ही करू शकला असता, तो का नाही करत? तो त्याने नाही केलेला. अशा रीतीचा हा भेदभाव करणारा कायदा. आता इथपर्यंत तुम्ही मंडळींनी ज्यांनी प्रारंभापासून ऐकलंय त्यांना ह्या बाबी आता बऱ्याच प्रमाणात कळलेल्या आहेत. आता पुढचे 2 मुद्दे आहेत, आपण जर नीट लक्ष द्या, कारण आता हा जसं मी पहिल्यांदा अमित शहांचं पहिली स्लाइड दाखवली की त्याने सांगितले की कोविडचे 2 डोस झाले की आम्ही हा राडा सुरू करणार आहोत. राडा माझा शब्द आहे, त्यांचं म्हणणं की आम्ही या कायद्याची अंमलबजावणी सुरू करणार आहोत आणि ते कामाला लागलेले आहेत. म्हणजे आपल्या समोर परत हे आंदोलन, परत हे प्रक्षोभ, परत या सगळ्या चर्चा आपल्या सगळ्या सुरू होतील. आणि म्हणून आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की काय प्रकार आहे. आपण कायदा पाहिला आता की नागरिकत्वाचा कायदा, मूळ कायदा काय, त्यातल्या 3 दुरुस्त्या काय झाल्या, त्याच्या आधी आपल्या घटनेतली भूमिका काय, आणि देशाचे जे आपले नेते आहेत त्यांची भूमिका काय उदार पद्धतीची होती ते आपण पाहिले. आता आपण NPR आणि NRC ज्यांचे सतत उल्लेख चालले होते, म्हणजे अमित शहा म्हणायचे की क्रोनॉलॉजी समजो, CAA, NPR, NRC, क्रोनॉलॉजी, अनुक्रम पहा, पहिला कायदा, मग NPR होणार आणि मग NRC होणार. आता काय NPR आणि NRC भानगड आहे?
तर 2003चा जो लालकृष्ण अडवाणींच्या काळातला जो कायदा झाला, म्हणजे वाजपेयींच्या काळातला, अडवाणींचं खातगृह मंत्री असल्यामुळे त्यांच्या ह्याच्यातला तो कायदा आहे. त्या 2003च्या कायद्याची जी दुरुस्ती झाली, त्या दुरुस्तीची जी नियमावली नंतर तयार झाली, त्या नियमांच्या मध्ये ही तरतूद आहे. काय तरतूद आहे ती? तर जे सध्या देशात वास्तव्य करतायत, ते नागरिक असतील नसतील, त्यांची नोंद करायची, त्यांची माहिती घ्यायची. त्याच्याकरता काही प्रश्न असतील आणि त्या प्रश्नांच्या सहाय्याने त्यांची माहिती घेतली जाईल. पण सरकारनं असं त्याबद्दल म्हटलं की ती स्वैच्छिक असेल. म्हणजे समजा माझ्याकडे कोणी विचारायला आलं आणि त्यांनी सांगितले आम्हाला NPR करायचं, म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर, म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी करायची आहे आणि तुमच्याकडनं मला ही माहिती हवी आहे, तर ती माहिती न देण्याचा अधिकार मला आहे की मी याच्यात पडणार नाही, मला नोंद याच्यात नाही करायची. ओके, तुम्हाला ती करता येतं. असं आजही आहे. प्रत्यक्षात तसं होईल का ते आपण बघू. मी असं ठरवलं ना की मी माहिती नाही देणार, तर काय होईल? मला अधिकार आहे तो. प्रत्यक्षात मात्र तसं होणार नाही. कारण काय बाबा, मी ही माहिती देणार किंवा देणार नाही, दिली तर मला कागदोपत्री पुरावा मागितला जाणार नाही. म्हणजे मी समजा सांगितलं, मला विचारलं नाव काय, सुरेश सावंत, जन्मतारीख काय, तर मी एक फलानी जन्मतारीख माझी सांगितली. मग तुमच्या जन्मतारखेचा पुरावा काय, तर तो माझ्याकडे, मी पुरावा द्यायचा नाही, माझ्याकडे पुरावा मागितला जाणार नाही. मात्र जो माहिती घ्यायला माझ्याकडे जो येईल, त्याला जर माझ्याबद्दल संशय आला की हा माणूस सांगतोय ती जन्मतारीख किंवा हे माणूस सांगतोय ते जन्मस्थळ हे त्याचं नाहीये, त्याचं आडनाव काहीतरी असं असं दिसतंय, सय्यद काहीतरी, अमुक फलाना काही मुकादम असं काहीतरी नाव दिसतंय, म्हणजे हे सांगतोय तो कुठंतरी चिपळून जायचा जन्म आहे वगैरे, मला वाटत नाही. आणि तो एका रकान्यामध्ये त्याच्याकडे जे माहितीचा जो काही फॉर्म असेल त्या रकान्यात तो संशयित अशी तो नोंद करेल, त्याच्या पुढे संशयित अशी तो नोंद करेल. आता अशी नोंद केल्यानंतर काय होईल, तर त्या जिल्हा रजिस्ट्रारकडे हे जे सगळं एकत्र माहिती होणार आहे, ते निबंधक, ते रजिस्ट्रार मला बोलावून मला विचारणा ते करतील की तुम्ही हे जे म्हणालात की तुम्ही इथले चिपळूणचे किंवा अमुक तुमचा जन्म आहे, पण तुम्ही ते जर सिद्ध करा तुम्ही. आणि मग त्यांचा संशय मला दूर करायला मला पुरावा द्यावा लागेल. म्हणजे जर मला आश्चर्याने पुरावा द्यायचा असेल आणि जो येणारा कर्मचारी माझी जर संशयित म्हणून जर नोंद करणार असेल, तर मग हे माझं स्वैच्छिक कसं काय राहणार? पण ही सगळी माहिती एकत्र करून लोकांच्या आक्षेपासाठी, जर काही लोकांना कुठला जर काही त्याच्याबद्दलचा जर काही आक्षेप असेल तर तो नोंदणी जाहीर केली जाणार सगळ्यांच्या समोर. आणि मग त्याच्यात कोणीतरी आक्षेप घेऊ शकतो की हवा इथला नाही आणि सांगितली माहिती बरोबर नाही वगैरे, असं त्याच्यातनं होईल. ही सगळी चिकित्सा झाल्यानंतर तालुका पातळीवरती किंवा शहर पातळीवरती काय आणखीन काही तुमचं वॉर्ड पातळीवरती रजिस्टर केलं जाईल तिथे राहणाऱ्या लोकांचं. ते नागरिक असतील असं नाही, जे जे राहतात त्या सगळ्यांचं असं ते होईल. आणि त्या रजिस्टरला नाव असेल राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर, म्हणजेच NPR. झालं. आता हे समजा झाल्यानंतर त्याचा उपयोग काय करायचा आहे, तर त्याचा उपयोग जो पहिल्यांदा गृहीत उपयोग एवढाच आहे की एकदा कागदावरती इथले लोक कोण आहेत आपल्या सगळ्या देशामध्ये त्या सगळ्यांची एक नोंद व्हावी. पण मग आपण म्हणणार मग तुम्ही जनगणनेतनं वेगळं काय करताय, मग हा सगळा उद्योग कशाला करतात?
कारण तुमच्याकडे जनगणनेच्या आधारे हे सगळं मिळणारच आहे ना. पण हे करायचं आहे. हे करून पुढे काय करणार, तर हे केल्यावरती याच्या आधारे एनआरसी केली जाणार. आता एनआरसी काय, त्याच्या आधी जी लाल अक्षरात मी इथे जे लिहिलंय की एनपीआर मूळ कायद्यात का नाही, कारण हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुम्हाला किमान माहिती आपल्याला अशी असेल की कायदा तयार होतो, कायदा कुठल्या तरी घटनेतल्या कलमाशी त्याचा संबंध असतो किंवा त्याचा आधार असतो, किंवा त्या घटनेतल्या एखाद्या कलमाच्या पूर्ततेसाठी तो कायदा असतो. आणि कायदा केल्यानंतर कायद्याच्या अंमलबजावणीचे नियम केले जातात. ते नियम कायद्यामध्ये असलेल्या बाबींची अंमलबजावणी आहे. नियमामध्येच नवीन मुद्दा येत नाही. इथे काय झालंय, एनपीआर हा मूळ कायद्याच्या अंमलबजावणीचा फक्त भाग नाही राहिलेला आहे, तर हा एक नवीन मुद्दा आलाय. आणि मग नवीन मुद्दा जर तो असेल तर तुम्ही मूळ कायद्यात का नाही घातलात तो, किंवा 2003ची जी दुरुस्ती केली त्याच्यातच का नाही तो तुम्ही घातलात. आणि मग अशा रीतीनं मूळ कायद्यात न घालता केवळ रूल्स मध्ये घालण्याचा अधिकार सरकारला आहे का? कारण कायदा संसदेत तयार होतो, बहुमतानं तयार होतो, पण रूल्स मात्र काही संसदेत मंजूर होत नाहीत. ते त्या विशिष्ट ते सरकार, त्याचे जे काही अधिकारी आणि मंत्री आहेत ते तयार करतात. तो अंमलबजावणीचा भाग मानला जातो. मग अशा वेळेला तुम्ही संसदेतली मान्यतेचा जो काही क्रम असेल बहुमताचा, तो तुम्ही डावलून तुम्ही फक्त प्रशासकीय पातळीवरती हा मुद्दा त्याच्यात कसा काय घातला, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचा, हा प्रश्न आहे. आता या राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीत किंवा एनपीआर मधले प्रश्न काय बघा, तर मूळ जेव्हा 2003चा जो काय कायदा जो दुरुस्ती झाली आणि त्यातून जे काय प्रश्न काढले गेले, फॉर्म काढला गेला, त्याच्यात या 15 बाबी तुम्हाला दिसतील. मात्र त्याच्या 2020 साली म्हणजे आता 2019चा नागरिकत्व दुरुस्तीचा कायदा झाल्यानंतर या एनपीआर मध्ये आणखी 6 बाबी घातल्या गेल्या. आता या 2010च्या मध्ये जे आहे की माझं नाव आहे व्यक्तीचं, माझं कुटुंब प्रमुख असे नातं, वडिलांचं नाव काय, आईचं नाव, मी जे काही मी असेल ते मी सांगितलं, पतीचं नाव काय, लिंग काय, जन्मतारीख काय, माझी जन्मतारीख, माझं जन्मस्थान आणि माझं राष्ट्रीयत्व, तो मी जे काही जाहीर करेन ते, सध्याचा पत्ता, आणि मी इथे कधीपासून राहतोय तो, माझा मूळ पत्ता कुठला आहे, म्हणजे कुठल्या गावचा मी असेल, मूळ जन्म वगैरे, आणि व्यवसाय आणि माझी मी किती शिकलोय ते. आता जादाचे प्रश्न काय आले बघा, पासपोर्ट नंबर आला, आधार नंबर आला, मतदान कार्ड नंबर आला, ड्रायव्हिंग लायसन्स नंबर आला, माझा मोबाईल नंबर आला, आणि सगळ्यात महत्वाचं जे पहिल्याच्यात नव्हतं ते म्हणजे आई आणि वडिलांचं जन्मस्थान आणि जन्मतारीख. आता याच्यातनं प्रश्न काय येतोय बघा, प्रश्न असे की मी सुरेश सावंत, माझ्याकडे त्यांनी माहिती मागितली, मी दिली, मला काही त्याच्यात गैर वाटत नाही, करा तुम्ही लोकसंख्येचा रजिस्टर करा, माझी माहिती घ्या. माझी मी जन्मतारीख सांगितली, माझं काही जन्मस्थान सांगितलं, सगळं झालं. आता प्रश्न आला माझ्या आई वडिलांच्या जन्मस्थानाचा आणि जन्मतारखेचा. तर मी जन्मस्थान सांगू शकतो की मला माझ्या माहितीच्या प्रमाणे माझ्या आई वडिलांचा जन्म या गावी झाला. आता खरं म्हणजे मला खात्री नाही की माझी आई तिच्या आई म्हणजे आमच्या आईच्या आईकडे काय म्हणजे तिच्या काय आजोळी जन्माला आली, किंवा माझे वडील हे आईचे काही त्यांची म्हणजे आमच्या आजीचं जे काही गाव असेल आधीचं तिकडे जन्माला आले की झाले याची मला माहिती नाही, पण मी अंदाजे सांगेन की जिथं आमचं आहे तिथलं हे जन्मस्थान झालं. बरोबर. दुसरी गोष्ट ते मागतात जन्मतारीख. आज इथे आई आणि वडील माझे पूर्ण निरक्षर, कशाचा काही कसला पत्ता नाही. आमच्याकडे कधी वाढदिवस नावाचा प्रकार माझाही कधी झाला नाही, ना माझ्या कधी भावाचा झाला नाही, कारण वाढदिवस करण्याची प्रथाच नाही, कधी जन्माला आले ते माहिती नाही. फक्त आमच्याकडे ते हॉस्पिटलला जन्माला आल्याचे पुरावे आमचे आहेत म्हणून आमच्याकडे ते आहेत. तर अशा आमच्या आई वडिलांचं मी जन्मतारीख काय सांगणार आणि त्याचा पुरावा तरी काय देणार? जन्मतारखांचा काही नाहीच आहे ना, ते शाळेतच गेले नाही, कशाची कुठं काही नोंद नाही. आता काय करायचं? मग असं जर मी देऊ शकलो नाही
तर माहिती घेणारा आलेला माणूस एका रकान्यात लिहिणार संशयित, म्हणजे मी मुसलमान नाही, माझं काही नावाच्या प्रमाणे काही मला दिसत नाही, पण त्यांना वाटलं की हा जरा पुरोगामी माणूस आहे, अमुक अमुक करतोय, ह्याला जरा सतवायचा, तर सतवायला त्यांना संधी आहे तिथे. माझी सगळी सुनावणी लावू शकतात ते, तुमची हे नाही, ते नाही, फलान नाही, अमुक नाही, तमुक नाही, माझी काही नोंदणी नाही त्या एनपीआर मध्ये. ठीक आहे, नसली तर नसली, मला काय फरक पडतो एनपीआर मध्ये, एवढं नाही. कारण पुढची गोष्ट आता येऊ घातली आहे ती म्हणजे एनआरसी. आणि हे एनआरसी काय भानगड आहे, तर हा 2003चा जी दुरुस्ती झाली त्या कायद्याचा भाग आहे, कायद्याचा भाग आहे. फक्त तो कायद्याचा भाग जेव्हा लालकृष्ण अडवाणीने तो मांडला तेव्हा तो मात्र कसा होता की तो शल नाही, तो मे प्रकारचा आहे. म्हणजे सरकार पुढे करेलच असं नाही, पण सरकार करू शकतं. काय करू शकतं, तर सरकार देशातल्या नागरिकांचं एक रजिस्टर करेल. म्हणजे द सेंट्रल गव्हर्नमेंट मे कंपल्सरी रजिस्टर मे, पण ते अशा रीतीनं पुढच्या काळामध्ये प्रत्येकाची सक्तीनं नोंदणी करेल आणि त्यांना नागरिकत्वाचं ओळखपत्र देईल. द सेंट्रल गव्हर्नमेंट मे कंपल्सरी रजिस्टर एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया अँड इश्यू नॅशनल आयडेंटिटी कार्ड टू हिम. आणि त्यांना म्हणजे मला माझी नोंदणी होईल आणि मला ओळखपत्र मिळेल नागरिकत्वाचं, अशी कल्पना आहे. The central government may maintain a national register of Indian citizens and for that purpose establish a national registration authority. एक ते नागरिकत्वाच्या नोंदणीचं एक प्राधिकरण तयार करेल सरकार. म्हणजे इथला कुठलाही माणूस सुटणार नाही, इथले कोण देशाचे नागरिक आहेत हे त्या रजिस्टर मध्ये नोंदवले जातील. आता आपण साधारण मध्यमवर्गातला माणूस असा म्हणतो की काय हरकत आहे, कळेल ना त्याच्यातनं कोण परदेशी आहे, कोण देश आहे, अमुक अमुक, काय फरक त्याच्यात काय पडतोय. ज्याच्याकडे कर नाही त्याला डर कशाला. जर माझ्याकडे मी इथं जन्माला आलो, मॅड आहेच काही तर माझं मी आणि मला ओळखपत्र मिळालं नागरिकत्वाचं तर उलट चांगलंच आहे ना, मग काहीच प्रश्न नाही ना. पण हे आपल्या देशात किती शक्य आहे, आपल्या देशात सोडा जगात हे किती शक्य झालंय. जगातच हे प्रगत देशांच्या मध्येही हा प्रकार घडला नाही, नागरिकत्वाच्या रजिस्टर नाही यशस्वी झालं. तर भारतासारख्या इतक्या प्रचंड वैविध्य आणि गरिबी आणि इतके आर्थिक स्तर आणि शैक्षणिक स्तर आणि स्थलांतर होण्याचा जो काही सगळं प्रमाण आहे, हे सगळं लक्षात जर का घेतलं आणि इतका अनौपचारिक व्यवहार आपल्या देशात आहे, तिथं हे कसं काय होणार. बरं, तरी तुम्हाला वाटेल की का होऊ नये, प्रयत्न करावेत. ठीक आहे, प्रयत्न करावेत, पण प्रयत्न असा झाला आपल्याकडे, कुठे झाला, आसाममध्ये झाला. त्याचं बघा काय झालं ते आपण बघू, त्याच्यात अजून थोड्याशा गोष्टी समजून. आतापर्यंत आपल्याकडं भारतीयत्वाचं ओळखपत्र कुणाकडे आहे का. आपल्याला जे मिळालं ते आधार मिळालं. आधार हे तुमच्या नागरिकत्वाचं प्रमाणपत्र आहे. मी भारतीय असल्याचं माझ्याकडे काही ओळखपत्र आपल्या सामान्य लोकांकडे नाही. जे पासपोर्ट काढतात ते त्या पासपोर्टवरनं होतं की आपण भारतीय आहोत, पण पासपोर्ट काय प्रत्येक नागरिकाचा नाही. तर आपण आता हे सगळं ऐकणाऱ्यांच्या पैकी सुद्धा ज्यांच्याकडे पासपोर्ट नसेल त्यांच्याकडे तुम्ही भारतीय असल्याचं काय तुमच्याकडे पुरावा आहे, तर नाही मी भारतीय आहे मी सांगतोय म्हणून. मग पुरेसं आहे ना, अजून काय तुम्हाला त्याच्याबद्दलचं हवंय. बरं, माझ्याकडे मी ते राहतोय, माझं वास्तव्य आहे, मी आहे, ह्याच्यासाठी आधार आहे. जनगणनेत माझी नोंद होणार आहे, पुढचं जे काय असेल ते बस. आणि जर मी तुम्हाला वाटलं की मी संशयित आहे, मी इथला नाही, तर माझी वेगळी चौकशी करा ना तुम्ही. ते कळतं की हो आपल्या, तुम्ही आता लक्षात घ्या आपण जिथे कुठे राहतो तिथे राहणार त्या गल्ली त्या वस्ती तिकडे सहज कळतं. आता आपल्या जिथे बांगलादेशी मंडळी राहतात तिथल्या तमाम लोकांना माहिती असतं की हे बांगलादेशी आहे, हे अमुक अमुक आहेत, हे माहिती असतं. माहिती नसतं हे गोष्ट साफ खोटी आहे. हे कोणी जंगलात काही लपून राहत नाहीत, हे लोकांच्याच लोक राहतात, कारण तिथे त्यांना जगायचं असतं म्हणून.
तर मी कोण आहे, काय आहे, हे सगळं आजूबाजूला सगळ्यांनाच माहिती असतं. तर याच्या पलीकडे माझं अजून तुम्ही एक ओळखपत्र नागरिकत्वाचं करायचं आणि माझी ओळख सिद्ध करायची, करा ना. ती सहज होत असेल तर जरूर करा. मला माझं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही, किंवा मला काही मी त्याला काही नकार देत नाही. पण त्या निमित्तानं जो त्रास सुरू होणार आहे आणि त्यातनं जे लोक काही वगळले जाणार आहेत, त्याचं काय करायचं असा प्रश्न. पण आपल्याकडे अमित शहाने सांगितलंय की एनआरसी होणारच. पहिल्यांदा सीएए तो झालाय, एनपीआर व्हायचंय आणि त्याच्यानंतर एनआरसी होणारच. क्रोनॉलॉजी समजी. एनआरसी कधी होणार, तारीख डिक्लेअर, पण होणार आहे नक्की. कोविडमुळे ते सगळंच पुढे गेले. आता प्रत्येक व्यक्तीला एनपीआर मध्ये पुरावा द्यायचा नव्हता, पण एनआरसी मध्ये काय द्यायचंय, आणि ते खूप महत्वाचं आहे. जिथे हॅरेसमेंट सुरू होणार आहे, जिथे त्रास सुरू होणार आहे, तो हा की मी प्रत्येक व्यक्तीला अर्ज करावा लागणार. म्हणजे माझ्याकडे आधार असेल नसेल जे काय असेल, पण सुरेश सावंत या व्यक्तीला अर्ज करावा लागणार. त्या अर्जामध्ये विचारलेली मला माहिती ती द्यावी लागणार. आणि केवळ माहिती नाही, तर ती माहिती खरी असल्याचे पुरावे जोडायला लागणार. म्हणजे माझ्या आई वडिलांच्या जन्मतारखांचे पुरावे जोडायला लागतील, त्यांच्या जन्मस्थळाचे जोडावे लागतील, माझ्या लागतील. हे सगळं केल्यानंतर मला नागरिकत्व म्हणून साठी जे काही वही असेल तिथे माझी नोंद होईल. आणि ह्या जर काही कागदपत्रांची पूर्तता नसेल तर ते माझं बाजूला ठेवणार, पुन्हा त्याची चौकशी होणार, आणि जोपर्यंत ती होत नाही तोपर्यंत मी नागरिकत्व नसेल. आणि हे नाहीच झालं तर मला ते अशा नागरिकत्व नसणाऱ्या लोकांना कुठे ठेवायचं हे जिथं ठरेल तिथे ते मला ठेवतील. या सगळ्याचा जो काय आपल्याकडे पुरावा किंवा प्रत्यक्ष घडलं ते आसाममध्ये. आणि मग आसामचा अनुभव बघून देशात काय होईल याचा आपण अंदाज करू. आता कोणी म्हणे की आसामची काहीतरी विशिष्ट परिस्थिती होती. अगदी बरोबर आहे. काय स्थिती आहे हे मी तुमच्या पुढे नकाशे ठेवलेत. म्हणजे एक अखंड म्हणजे आपला भारताचा नकाशा आहे, आणि त्यातला जिथे आसाम जिथे येतोय त्याच्या आजूबाजूचा प्रदेश ठेवलाय. आता तुम्ही इथे जर बघितलं त्याला, हे सगळं पूर्वेकडे ईशान्येकडे असलेला हा भाग आहे. आणि आसामच्या अवतीभोवती बांगलादेश आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, असे हे सगळे देश आहेत. आणि राज्य म्हणून बिहार आहे, म्हणजे पश्चिम बंगाल आहे, झारखंड जवळ आहे, अशी ही सगळी राज्य आहेत. आणि ह्या आसामचं झालं असं की ब्रिटिशांच्या काळातच या आसाममध्ये तिथल्या चहाचे मळे, नंतर तिथली लाकूड तोड याच्यासाठी अनेक मजूर हे विविध राज्यातनं ब्रिटिशांनी तिकडे नेलं. ज्यांना ठेके दिले त्या सगळ्या तोडीचे, काय चहाच्या मळ्यांचे, त्या सगळ्यांनी विविध ठिकाणाहून मजूर आणले. अर्थात जास्त जवळच्या बिहार वगैरे या सगळ्या भागात आले. आणि माणूस कुठलाही असो ना, तो पोटासाठी जातोच ना. जसं आता भारतातले अनेक शिकलेसवर लोक अमेरिकेला जातातच ना अधिक प्रगतीसाठी म्हणून. तसे बांगलादेशामधनं तिकडे आले, काही नेपाळमधनं आले, अमुक असे अनेक आलेली मंडळी अशाने त्या आसाममध्ये आपली वस्ती केली. आता आसाममध्ये एका बाजूला तिथे तो सगळा जो ईशान्य जो भाग आहे त्या भागात आदिम जमाती आहेत. त्या एकाच प्रकारच्या नाही, त्या विविध प्रकारच्या आहेत. आणि त्यांचं म्हणणं आमच्यावरती एक प्रकारचा सांस्कृतिक हल्ला होतोय, आम्हाला असुरक्षित केलं जात आहे, आणि हे पैसे कमवणारे लोक विविध प्रकारे किंवा कॉन्ट्रॅक्टर किंवा काही सगळे ठेकेदार आणि तिथे येणारे त्याच्याबरोबर सगळे मजूर, यामुळे आमच्या इथल्या संस्कृतीला धक्का पोहोचतोय, आमचे रीतिरिवाज त्याच्यातनं धोक्यात येत आहेत, आणि आमच्या पोटापाण्याच्या सुद्धा प्रश्नावरती त्यामुळे एक प्रकारे त्यातनं एक चिंता तयार होते. आणि म्हणून आमच्या ही जी काही सगळी संसाधनं नैसर्गिक आणि जी काही असतील त्याची हिस्सेदारी करणारे हे लोक आमच्या राज्यात नको. याच्यासाठी आसाममध्ये आधीपासून एक अशांतता तयार झाली होती.
स्वातंत्र्याच्या नंतर ते आणखीन तिथे वाढली आणि जास्त त्याच्यातनं जो ताण तयार झाला तो 71ला जेव्हा बांगलादेश तयार झाला, म्हणजे पूर्व पाकिस्तानचा जो बांगलादेश झाला, पाकिस्तानची फाळणी झाली आणि बांगलादेश जेव्हा तयार झाला आणि बांगलादेश तयार होताना जे निर्वासित भारतात आले त्यातले मोठ्या प्रमाणामध्ये आसाममध्ये राहिले आणि यामुळे तिथे जो काही सगळा ताण तयार झाला, तिथे आंदोलनं झाली, विद्यार्थ्यांची आंदोलनं, अनेक तिथे आसाम गण परिषद वगैरे हे सगळे त्या पार्श्वभूमीवरती सगळे उदयाला आलेले लोक आहेत. ती जी सगळी तीव्रता आणि तिथे तुम्ही त्या काळात 85च्या आसपास त्याच्या आधी तुम्ही ही सगळी आंदोलनं तुम्ही बघत असाल की काय रीतीची हिंसक आंदोलनं आसाममध्ये झाली की आम्ही इथले मूळचे आहोत, आम्हाला हे बाहेरचे लोक इकडे नकोत. आणि त्याच्यावरती उपाय म्हणून राजीव गांधींनी आसाम गण परिषदेशी जो काही करार केला त्यावेळेला 1985 साली, त्याला आसाम अकॉर्ड, आसाम करार असं म्हटलं जातं. आणि त्या कराराप्रमाणे काय ठरलं, तर त्या कराराप्रमाणे असं ठरलं की बांगलादेशचं युद्ध जे संपलं 25 मार्च 1971, तोपर्यंत जेवढे लोक तिथं आलेत तेवढ्यांना तिथं ठेवलं जाणार आणि त्यानंतरचे मात्र जे लोक आहेत त्यांना आसाममधनं बाहेर काढलं जाईल. असा त्याच्यात अनेक बिंदू आहेत त्या आसाम करारामध्ये किंवा त्याच्यातले मुद्दे, पण त्यातला हा एक प्रमुख मुद्दा. त्यातला एक 6वा क्लॉज आहे त्या आसाम अकॉर्ड मधला. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की त्यांची जी संस्कृती आमची इथली त्याला कुठल्या प्रकारे धक्का लावला जाणार नाही यासाठीच्या तरतुदी केल्या जातील. आता हे झाल्याच्या नंतर 71च्या नंतरच्या लोकांना तिथून काढलं पाहिजे. आता 71च्या नंतरचे लोक कोण असं तर नाही सांगता येत ना की 71 नंतरचे जेवढे लोक आलेले आहेत त्यांनी आता इथून बाहेर निघा आणि लोक निघाले, असं तर होणार नाही. मग ते ओळखायचे कसे? बरं, मग 71च्या नंतरच्या लोकांना जर ओळखायचं असेल तर मग त्याचे निकष काय? तर त्यासाठी NRC केला जावा असं न्यायालयाने सूचना केली. राष्ट्रीय लोकसंख्येचं रजिस्टर. आता हे रजिस्टर करायचं म्हणजे काय करायचं, तर प्रत्येक व्यक्तीकडनं अर्ज, म्हणजे माझं नाव काय तिथं महंतो आहे, माहिती आहे की हा मी इथेच राहिलेलो आहे, तरी पण मला अर्ज भरावाच लागणार, मला माझे पुरावे द्यावेच लागणार. ते दिल्याच्या नंतर जर त्या पुराव्यांच्या निकषांना मी जर सगळं उतरलो तर माझं नाव तिथं नोंदलं जाणार की हो हा आसामचा इथला नागरिक आहे म्हणून. न्यायालयाने सांगितले की NRC करा. तर याला खूप वेळ व्हायला लागला. मग शेवटी 2013ला आसाम मधल्या अनेकांच्या आंदोलनांना यश आलं आणि कोर्टानं निर्णय दिला की 2013 पासूनची ही प्रक्रिया आता सुरू करा. आणि त्यामुळे 2013ला ही प्रक्रिया सुरू झाली आसाममध्ये. आणि ती जी प्रक्रिया जी काही सुरू झाली ते प्रत्येकानं अर्ज करायची. त्याच्यातनं काय साधलं गेलं, तर 6 वर्ष गेली. 13 म्हणजे 14, 15, 16, 17, काय 18 आणि 19 हा नवीन कायदा येईपर्यंत 2019 एकूण 52,000 राज्य सरकारी कर्मचारी त्याच्यात लागले कामाला. 1220 कोटी रुपये खर्च आला. या कर्मचाऱ्यांचे पगार बिगार सगळा धरून जर तुम्ही धरला तर तो 24,400 कोटी रुपये खर्च एका राज्यासाठी करावा लागला. बरं, म्हणजे आता रजिस्टर नीट झालं का? सगळ्यांना ओळखपत्र मिळालं का? किंवा 71चे लोक बाहेर काढले गेले का? नाही. लोकांना प्रचंड दिवसभर रांगामध्ये उभं राहावं लागलं त्या अर्जासाठी आणि ते सबमिट करण्यासाठी. जसं मी सांगितलं की माझ्याकडे पुरावे आहेत. माझ्या जन्माचा पुरावा आहे, कुठे जन्म झाला, तारीख आहे, पण माझ्या आई वडिलांची नाही ना. मग माझे आई वडील आसाममध्ये जन्माला आले 71च्या आधी, हे मी सिद्ध कसं करायचं? तर मी फक्त सांगून नाही चालत आहे. जसं माझ्या आई वडिलांचा जिल्हा रत्नागिरी, तालुका संगमेश्वर, गाव अमुक अमुक, एवढं नाही, त्याचे पुरावे दिले पाहिजेत. आता हे कागदोपत्री पुरावे कुठल्या म्हणजे गरिबांकडे तर काहीच नसतात. त्यातल्या त्यात कुणाचे तरी श्रीमंत असतील किंवा असतील त्यांचं काहीतरी असतं.
तुम्हाला आता एक माहिती आहे की आपल्याकडे जे राजे लोक किंवा जे मोठे जमीनदार आहेत त्यांनी आपले सगळं जे काही त्यांची वंशावळ जी आहे ती त्यांनी लिहून ठेवलेली. आता गरीबाची वंशावळ कुठून मिळणार? त्याच्याकडे काहीच कागद नाही, कागद नावाचा प्रकारच नाहीये. म्हणजे मी जर आसाममध्ये आता असतो तरी मला माझ्या आई वडिलांचं जन्मस्थळ सिद्ध करता आलं नसतं. बरं, नावात बदल आहे. समजा माझं नाव आता SAWNT सावंत असं आडनाव, पण समजा या नावाचं माझ्या वडिलांच्या नावात समजा SAVNT असं जर तिथल्या तहसील कचेरीमध्ये जर मिळालं तर ते बाद ठरणार इथं की तुमच्या स्पेलिंग मध्ये फरक आहे म्हणजे तुम्ही नाहीत. अशा रीतीचे प्रकार आसाममध्ये झाले. आणि 2018ला आसाम राज्यामधले 44 लाख लोक हे पुराव्या अभावी बेकायदेशीर ठरले. आणि याच्यात हिंदूंची संख्या जास्त, म्हणजे सगळेच, पण अर्थात हिंदू संख्येने जास्त, हिंदूंची संख्या जास्त. म्हणजे फक्त मुसलमानच त्याच्यात न सापडलेत बेकायदेशीर आणि हिंदू नाही सापडले असं झालं, उलट हिंदू अधिक सापडले. कारण गरिबी हिंदूंच्या मध्ये, मुसलमानच्या सगळ्यांच्यात गरिबी आहे या धर्मांच्या मध्ये. त्यातले जे कोणी गरीब असतील, सामान्य असतील, ज्यांच्याकडे पुरावे नाहीत, ते त्याच्यात सगळे अडकले. आता 44 लाख लोक जेव्हा बेकायदेशीर ठरले की ते नागरिक नाहीत, मग परत त्याची चौकशी केली गेली. मग ही संख्या कमी झाली, पण तरी अजून आसाममध्ये किती लोक बेकायदेशीर आहेत असे सरकारनं धरलंय तर ते 19 लाख. 24 म्हणजे 44 लाखांच्या ऐवजी 19 लाख. आज 19 लाख लोक हे तिथे बेकायदेशीर आहेत, जे ते खरोखर बाहेरचे आहेत म्हणून नव्हे, तर त्यांच्याकडे पुरावे त्यांनी दिलेले नाहीत म्हणून. आता पुरावे नसलेल्यांना आता काय केलं तर त्याच्यातल्या कित्येकांना त्यांनी डिटेन्शन कॅम्प मध्ये ठेवलं. डिटेन्शन कॅम्प. आता आपल्याकडे सरकारी कुठलाही कॅम्प जो असेल, आपण साधं बघतो की ज्यावेळेला आपत्ती येते तेव्हा सुद्धा जिथे ठेवलं जातं लोकांना, शाळा अमुक अमुक, तिथे सुद्धा व्यवस्था काय प्रकारच्या असतात. तसं डिटेन्शन कॅम्प मध्ये ठेवल्यानंतर या लोकांची तिथे नीट व्यवस्था नाही. त्या अव्यवस्थेपायी काहींनी आत्महत्या केल्या, काहींना आम्ही नागरिक नाही म्हणजे ते असुरक्षितच झाले, त्यातनं त्यांच्या तब्येती ढासळल्या, आणि काहींनी तर गैरसोयी त्यांच्या झाल्या आणि त्यामुळे ते गेले. आता हिंदू मुसलमान दोन्ही मंडळींना हा जो काय त्रास झाला, याच्या काही कथा प्रसिद्ध झाल्यात आसामच्या या NRC प्रकरणात. आपले माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद, त्यांचं कुटुंब सगळ्याच्या सगळ्या ह्याच्यात नोंदवलं गेलं नाही. काहींची नोंद झाली, काहींना बाहेर पडावं लागलं. तुम्ही त्यावेळेला टीव्हीला बघत असाल की एका कुटुंबात तर एक आपले आर्मीतला एक काहीतरी ह्यातला अधिकारी होता, आणि त्याचे बाकीचे कुटुंबीय सिद्ध झाले की ते नागरिक आहेत, पण तो स्वतः मात्र सिद्ध नाही होऊ शकला. म्हणजे सरकारी कर्मचारी असलेला असा माणूस, त्याचे काही पुरावे किंवा काही नावातल्या गफलती अशा काय झाल्यामुळे तो बाहेर फेकला गेला आणि त्याला डिटेन्शन कॅम्प मध्ये ठेवलं गेलं. असे इतके प्रकार त्याच्याबद्दलचे घडले की त्यामुळे 71च्या नंतरच्या लोकांना बाहेर काढण्यासाठी NRC करा असं जे म्हणणारे लोक, चांगल्या भावनेनं म्हणणारे जे काही लोक जिथे होते आंदोलन करणारे, त्यांनाही असं वाटलं की आपण काय केलं हे, म्हणजे करायला गेलो एक आणि झालं भलतच, आणि तीही मंडळी तिथे पश्चाताप करू लागली. आता एका राज्याला जर 24,400 कोटी रुपये खर्च, 6 वर्षे गेली, त्यातनं सगळे लोक कव्हर झाले नाहीत, त्यातनं अनेक गोंधळ झाले, अनेक लोकांना पुरावे शोधायला आपला रोजगार सोडून हिंडावं लागलं, कुठे कुठे त्यांचे आई वडील गेले असतील पोटापाण्यासाठी तिथपर्यंत जावं लागलं, कारण तो सगळा काळ त्यांना सिद्ध करायचा होता. हे सगळं जर काय आसाममध्ये झालं आणि तरी तिथे फेल्युअर आहे, तर हा प्रकार बाकीच्या राज्यांच्या मध्ये कसा होणार? आपल्याकडे कल्पना करा, तुमच्या प्रत्येकाच्या ठिकाणी कल्पना करा. फुटपाथवरचे लोक आहेत, गरीब आहेत, आदिवासी आहेत, भटके आहेत, या सगळ्यांचं काय होणार या सगळ्या याच्यामध्ये? आणि जे स्थिर राहत आहेत त्यांचा पण प्रॉब्लेम होणार कोणाकोणाचा काही ना काहीतरी. मग हा सगळा उद्योग देशात कशासाठी करतायत? आता याच्यात आपल्याला कळेल की आसाम का पेटला. आसाम का पेटला? त्यांचं
म्हणे की आम्ही 71 पर्यंत कबूल केलं आसाम कराराप्रमाणे. पण तुम्ही तर या कायद्यानं हा जो सीए जो तयार झाला आता मोदींनी जो आणलाय 2019चा, त्याच्याने काय केलं, त्याच्यानं 25 मार्च 1971ची तारीख ही 31 डिसेंबर 2014 केली गेली देश पातळीवर. म्हणजे किती झाली, 43 वर्ष अधिक. म्हणजे 71 नंतरचाच प्रॉब्लेम म्हणजे लोकांना इतका होता की 71 पर्यंतचा प्रॉब्लेम एवढा होता, तर 85-86ला जर एवढा प्रॉब्लेम होता, तर त्यानंतर तुम्ही 43 वर्षे अजून सवलत देणार. म्हणजे 43 वर्षांच्या काळात जे पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश मधनं इथे आले असतील, म्हणजे सरकारची भूमिका अशी की बांगलादेश मधनं जे हिंदू आले असतील गेली 43 वर्षे, त्यांना आसामचं नागरिकत्व मिळेल. तेच तर त्यांना नकोय. आसामच्या मंडळींचं म्हणणं की मुसलमान असतील नाहीतर हिंदू असतील, कोणीच नको इथं, आमच्याकडे गर्दीच नको, तुम्ही इथून निघा, आम्हाला आमचं इथं सुखाने राहू द्या. आणि म्हणून 71 पर्यंतचे लोक आहेत, आम्ही सिद्ध केलं, त्याच्या पुढचं आम्हाला लोक नकोत. आणि म्हणून ते सगळे चौताळले आसाम मधले लोक की तुम्ही 43 वर्ष अजून वाढवली, त्यांनी त्या 43 वर्षात आलेल्या लोकांना तुम्ही इथं कायदेशीर करणारच. आणि म्हणून आमचा या कायद्याला विरोध आहे. म्हणून हिंदू मुस्लिम कोणी आम्हाला नकोय. 71 पर्यंत आम्ही सहन केले, तेवढंच आम्हाला हवंय, त्याच्या पुढे आम्हाला चालणार नाही. आणि म्हणून आसाम पेटला. हा आसाम हे आपल्या पुढे एक जर काय आता एक वस्तुपाठ असेल की देशात काय होईल याचा, तर तुम्ही विचार करा. ज्यांना असं वाटतं ना की जाऊ दे मुसलमानांना बरं आहे, ज्याला त्रास दिला जातोय ना, त्यामुळे काही ना जे अशी खवखवतं ना की जाऊ दे त्यांना त्रास झालाच पाहिजे, हे इथलं नाहीच आहे, ते सगळे अमुक अमुक काय जे त्यांना असेल, किंवा ज्यांना वाटतं की हिंदू राष्ट्र करायला पाहिजे आणि हे सगळे दुय्यम नागरिक. अरे तुम्ही बाकीचे जे हिंदू आहेत ना, त्यांचीच हालत काय 3 मासामध्ये झाली बघा, आणि इथं काय होईल ती. म्हणजे बायको नागरिक सिद्ध झाली, नवरा आतमध्ये, आई सिद्ध झाली, पोरगा नाही, किंवा पोरगा सिद्ध झाला, बाप नाही. हे जे सगळं आसाममध्ये घडलं ते सगळ्या भारतात तुम्ही करणार. बरं एवढं सगळं खर्च करून आणि तुमचं प्राधान्य काय. अमित शहा म्हणतात की लसीकरण झाल्यानंतर आम्ही हे सुरू करणार आहोत. अरे आजच देश इतका खड्ड्यात गेला, तुमचे पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव ज्या रीतीचे वाढतायत, गॅसचे भाव, अमुक तमुक महागाई ज्या रीतीची वाढते, अशाला तुम्हाला हा धंदा कोणी सांगितलं करायला. हे काय अर्जंट गोष्ट आहे का. खरोखर याच्यामुळे काय अडणार आहे का. काय साधणार होत आपण याच्यामुळे. बरं आज आपल्याकडे जनगणना होते, तर एकूण देशाच्या साधन ह्याचं संपत्तीचं काय करायचं, देशाची प्रगती किती झाली, लोकांची काय स्थिती तयार झाली, याचा तुम्हाला जनगणनेच्या अहवालामधनं येणार. त्याच्यात तुम्ही जातीची जनगणना करायची तुम्ही करायला तयार नाही. ती तुम्ही केल्यानंतर तुम्हाला जातींची प्रगती कळेल, त्यामुळे तुम्हाला आरक्षणाचं धोरण नीट घेता येईल. त्यातनं तुम्हाला समजायचं की लोकांची ओळख पटली पाहिजे. इथं कोणी असे बिनओळखीचे राहता कामा नये, तर आधार आहे. आधार मध्ये तुम्हाला नाव, तुमचा जन्म तारीख, तुमचा आताचा पत्ता, तुमच्या आईवडील ह्यांचं हे नाव, एवढं आहे ना पुरेसं. त्यातनं समजा तुम्हाला असं वाटलं की हे बेकायदेशीर नागरिक आहेत, आणि ते मी जसं आधी म्हटलं तसं सगळ्यांना माहिती असतं, पोलिसांना, स्थानिक नगरसेवक, स्थानिक दुकानदार सगळ्यांना माहिती असतं की बाहेरचे आहेत. तुम्हाला वाटलं तर त्यांना पकडा, त्यांची तपासणी करा आणि त्यांना पाठवा ना, ते टार्गेटेड करा ना. तुम्ही सगळ्या लोकांना का वेठीला धरता? आणि म्हणून तुम्ही सगळ्या लोकांना वेठीला न धरता आणि एवढा सगळा खर्च करून, बरं तुम्हाला त्यातनं जर बेकायदेशीर लोक आढळले, म्हणजे बेकायदेशीरपेक्षा पुरावे त्यांचे मिळाले नाहीत असं धरा, आणि जर काय आसाममध्ये जर तुम्हाला जर काही 44 लाख किंवा 19 लाख लोक अहो बोलू नका, कोणतरी बोलताय. जर तुम्ही जर त्याच्यात जर पैसे जमा तुमच्याकडे केलेत का, 24 लाख जर लोक असतील जर राहिलेले, किंवा 19 लाख जर काय अकाउंटला पाठवले, त्याचे पुरावे मिळाले नाही, तर संबंध देशामध्ये लोक तुम्हाला किती मिळतील असेल. प्रेम भावना सांगायचं नागरिकपणा करून घेतलेला तुमच्या कोणतरी बोलतायत संदीप, तर तुम्ही याच्यामध्ये सगळ्या देशामध्ये ही कोटींच्या मध्ये संख्या जाईल ना. आणि मग ह्या करोडो लोकांना तुम्ही आता आसाममध्ये जसं त्यांना तुम्ही डिटेशन कॅम्प मध्ये ठेवलं, तसं तुम्ही या सगळ्या करोडो लोकांना कुठल्या कॅम्प मध्ये, डिटेशन कॅम्प मध्ये ठेवणार आणि का म्हणून.
आणि एवढं तुम्ही कुठे बांधणार डिटेशन कॅम्प? तर म्हणजे हा सगळा हा हिटलरी प्रकार झाला. जुना जारीतून तुम्ही तिकडे कोंबलं. म्हणजे तुम्ही म्हणणार नाही की तेवढ्या तीव्रतेने तुम्ही काय, तुम्ही त्यांना काय गॅस चेंबर मध्ये मारणार नाही आहात, पण तुम्ही ठेवणार कुठे त्यांना आणि काय करणार? त्यांना खायला घालणार? म्हणजे घरचं झालं थोडं, त्यात व्यायाचं झालं घोडं. म्हणजे आजच आपल्याला इतका त्रास होतोय आता सगळ्या खर्च आणि सगळा देश सांभाळायचा, आणि तुम्ही अशा रीतीने लोकांना बिनकामाचे हे करून त्यांना तुम्ही डिटेशन कॅम्प मध्ये जे ठेवणार की ते पुरावे त्यांनी दिले नाहीत म्हणून, त्यांना सांभाळणार कसं, काय करणार? की त्यांना तुम्ही गोळ्या घालून मारणार? त्या रोहिंग्यांचं यांनी काय केलं, रोहिंगे तिकडनं निघाले म्यानमार मधून, भारतात प्रवेश नाही दिला, ते नो मॅन्स लँड वरती राहिले. आता तिथे किती काळ राहणार ते उद्या भुकेनं आम्ही करून ते मरणार तिथे. आता जागतिक संघटना काही लक्ष घालतायत, मानवी अधिकाराच्या गोष्टी त्यातनं कोणतरी पुढे येत आहे, पण ह्याची तड काहीतरी लावली पाहिजे ना. तसं तुम्ही ह्या बारीक बारीक गोष्टींच्या मध्ये आधी जर एवढे तुम्ही ही स्थिती वाईट होते, तर उद्याला जर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही जर आज एनआरसी जर केलं, म्हणजे बघा आता एनपीआर स्वैच्छिक, पण मी सांगितलं तसं एक प्रकारे ते सक्तीचं होणार. ते झालं त्यानंतर तुम्ही नोंदणी करणार, नोंदणी केल्यानंतर त्याच्या आधारे तुम्ही एनआरसी करणार, म्हणजे प्रत्येकाचे अर्ज घेणार, आणि त्यातनं तुम्ही नागरिकत्वाचं रजिस्टर तयार करणार. जे त्याच्यात पुरावे देणार नाहीत त्यांना तुम्ही डिटेशन कॅम्प मध्ये घालणार किंवा काय करणार त्यांचं माहिती नाही त्याला. हा सगळा उद्योग का करतात? किंवा आता तुम्ही शांत राहा. आज असलं सगळं कोरोनाचं संकट दूर होऊ दे, लोकांचे रोजगाराने मिळू दे. या काळात तुम्हाला आधार आहे की आधारमुळे तुम्ही लोकांना हे करून कोणाला तरी चुकीच्या माणसाला लाभ जात नाहीत वगैरे, हे तुम्हाला त्याच्यातनं करता येणार आहे. जनगणनेतनं बाकीचे सगळे म्हणजे जातीची गणना केली तर आणखीन फायदा होईल. आणि त्यातनं जर तुम्हाला संशय कोणाचा आला तर त्यांची फक्त तुम्ही चौकशी करा आणि त्यांना त्यांच्या देशात पाठवून द्या ना. हा उद्योग का? पण तरी त्यांनी सांगितलंय की आम्ही हे करणार आहोत. ती खुमखुमी आहे, कारण हे राष्ट्र आम्हाला हिंदू राष्ट्र करायचं आहे, म्हणजे हिंदू मधल्या कट्टरपंथीयांना इथे लोकशाही हे करून आपलं राज्य इथं आणायचं आहे, आणि त्यासाठी त्यांना हा सगळा उद्योग करायचा आहे. याला साथ द्यायची की नाही ह्याचा आपण तुम्ही सगळ्यांनी विचार करा. मी ते थांबतो. तर कोणाला काही विचारायचं असेल किंवा काय मांडायचं असेल तर आपण मोकळं ठेवूयात. कोणाला काही स्पष्टीकरण विचारायचं असेल तर तसं तुम्ही विचारू शकता. मांडणी करून झालेली आहे. काही प्रश्न असतील किंवा काही एखादा विषय, एखादा मुद्दा समजला नसेल किंवा काही प्रश्न असतील किंवा काही विरोधी मत किंवा तुमचं मत मांडायचं असू शकेल, तर तेही देखील तुम्ही हँड रेस करून मांडू शकता. प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता किंवा थेट माईक अनम्यूट करून विचारू शकता. हे तुम्ही, मी परत दाखवते स्लाइड की यांचं ठरलंय शहाचं की कोविडचं व्हॅक्सिनेशन झालं की आम्ही हे सुरू करणार. म्हणजे बाकीची सगळी महागाई, बाकीची अडचण सगळी बिनमहत्वाची आहे. कोणाला काही विचारायचंय? नाही तर मग
काय असतील नंतर हो, प्रश्न हो. तर तुम्ही व्हॉट्सअपच्या आपल्या गटावरती विचारा. हे मी तिथे टाकीन, हे जे PPT. प्रेझेंटेशन आहे ते, आणि मग तुम्ही त्याला पुन्हा हे करा किंवा पुढच्या सत्रात विचारा. पण हे आपण समजून घ्या. आणि हा आता येणारा विषय आपल्या समोर सगळ्यांच्या समोर असणार आहे, ज्यातनं आणखीन प्रक्षोभ होऊ शकतो. देशाच्या मूळ गाभ्याला संविधानाच्या किंवा आपल्या विचारांच्या ह्याला जो काही धक्का पोहोचणार आहे, त्याही दृष्टीने आपल्याला हा फार महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे तो त्या गांभीर्यानं आपण सगळ्यांनी समजून घेऊ. आज जे कोणी नसतील हे ऐकायला, त्यांना नंतर विनंती करा की हे सेशन तुम्ही ऐका म्हणून, म्हणजे मग त्यांना या विषयाचा एक परिचय होईल. निलेश, ठरवा तुम्ही आता पुढे. हो, हो. आज 7 तारीख आहे आणि 28 तारखेला आपला समारोप होणार आहे. मध्ये 14 आणि 21 तारखेला आणखी 2 सत्र आहेत आणि ती दोन्ही सत्र खूप महत्वाची आहेत. आणि त्या म्हणजे 21च्या सत्राच्या वेळेला आपल्याला एक फीडबॅक म्हणून दिला जाईल, गुगल फॉर्म दिला जाईल. आणि त्या गुगल फॉर्म मध्ये सगळे सत्र ऐकून ज्यांनी कोणी पाहिली नसतील किंवा ऐकली नसतील त्यांनी पुन्हा ती युट्यूब वरती ची लिंक आपण पाठवणार आहोत, त्याच्यावरती ऐकायची आहे आणि त्या आधारावरती फीडबॅकचा फॉर्म भरायचा आहे. आणि जो फीडबॅकचा फॉर्म भरून देतील अशा सगळ्यांना, ज्यांनी रजिस्ट्रेशन फी भरलेली आहे अशांना आपण सर्टिफिकेट देणार आहोत. आणि ते सर्टिफिकेट वितरणचा कार्यक्रम आपण 28 तारखेला करण्याचा प्रयत्न आहे. तो शक्य असल्यास आपण प्रत्यक्ष करू, नाहीतर तो ऑनलाईन करण्याचा त्याच्यामागे विचार आहे. त्यामुळे ज्यांनी कोणी सत्र आधीची पाहिली नसतील त्यांनी ते आवर्जून पहा. इतरांना पण पाहायला प्रोत्साहन करा, त्यांना शेअर करा. आणि आजचा जो मुद्दा आहे की शेतकऱ्यांचं काळ्या कायद्याच्या विरोधामध्ये ह्या 26 नोव्हेंबरला जे काही आंदोलन चालू आहे मोठ्या प्रमाणात, त्याला 1 वर्ष पूर्ण होणार आहे. कामगारांचे कायदे बदललेले आहेत, त्याच्या विरोधात एक प्रक्षोभ तयार झालेला आहे कामगारांच्या मध्ये, ते आंदोलनाला तयार झालेले आहेत. आणि त्यानंतर जेव्हा सीएचा मुद्दा येईल, त्या सीएच्या मुद्द्याने आणखी वातावरण पूर्ण तापणार आहे. आणि ह्या सगळ्या वातावरणाचा फायद्याचं राजकारण करण्याच्या हेतूने, दुपई मारण्याच्या हेतूने सगळं राजकारण चालू आहे. हे हाणून पाडण्याच्या उद्देशाने आपल्याला हे सगळं नीट समजून घ्यायला पाहिजे. आणि समजून घेतल्यानंतर लोकांमध्ये जायला पाहिजे आणि लोकांना ते समजून सांगायला पाहिजे की आपण संविधानिक मूल्यांचा आधार घेत उभं राहायला पाहिजे, स्टँड घ्यायला पाहिजे. वंचित वर्ग जो आहे, शेतकरी कामगार वर्ग जो आहे, त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. आणि ते बाजूने उभं राहता संविधानिक मूल्यांचं महत्व काय आहे हे लोकांना समजून सांगायला पाहिजे की ज्यातून ही जी काय निलेश, आवाज हे झालं, म्यूट झालं. ऑनलाईन सत्राच्या, ऑनलाईन मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून जो काही विखार पेरण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्याला दूर सारून संविधानिक मूल्यांच्या आधारावरती राजकारण तयार कसं करता येईल ह्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. आणि त्यासाठी ही सगळी संविधानिक मूल्य समजून घेणं, त्याच्या आधारावरती चालणारं हे जे 15 वर्गाचं सत्र जे आहे, संविधान परीक्षे वर्ग जो आहे तो नीट आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि तो अधिक कसा वाढेल, हा कारवा कसा वाढत जाईल आणि आपण ज्या वस्तीशी, संघटनाशी, संस्थांशी जुडलेलो आहे तिथपर्यंत तो कसा नेता येईल, त्याच्या दृष्टिकोनातून कसा आयोजित करता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. तर आजच्या सत्राच्या संदर्भातलं काही प्रश्न आहेत, काही मुद्दे आहेत तर हँड रेज करा किंवा ते माईक अनम्यूट करून विचारा, नाहीतर आपण समारोपाकडे जाऊ. ओके, मला असं वाटतं की आपण समारोपाकडे जायला हवं. तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आजचं जे संविधान परीक्षा वर्गाचं 12वं सत्र होतं, जे नागरिकत्व आणि CAA, NPR, NRC ह्या संदर्भातलं होतं. आणि ह्या संदर्भामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सुरेश सावंत लाभले होते. मी सगळ्यांच्या वतीने सुरेश सावंत सरांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही वेळात वेळ काढून
ही सगळी सत्राची मालिका आवर्जून ऐकता आहात, शेअर करतात, लोकांना प्रोत्साहित करता आहात आणि सगळ्यांचे आभार मानून पुन्हा एकदा रविवारी भेटण्याच्या आश्वासनाने मी थांबतो. सगळ्यांचे खूप खूप आभार.